काय सुरू होतं सांगा? बरोबर, राजर्षी शाहू महाराजांचं चरित्र पाहतो. तो साल सांगा कुठपर्यंत आलोय? 2 एप्रिल. ओके, म्हणजे गादीवर बसले राजर्षी शाहू महाराज छत्रपती झाले इथपर्यंत आपण पाहिले. बरोबर. आपण आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये जे समाज सुधारक आहेत त्यांच्याबद्दल त्यांचं चरित्र आपण पाहत आहोत. त्याच्यामध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचं चरित्र पाहतोय. कालच्या लेक्चरला आपण शाहू महाराजांचं जन्म दिनांक, जन्म ठिकाण, त्याचबरोबर त्यांचा गादीवर बसण्यापूर्वीचा संपूर्ण जीवन प्रवास पाहिलाय. आज आपल्याला ते छत्रपती झाल्यानंतरचा पुढचा प्रवास पाहायचा आहे आणि संपूर्ण जीवनचरित्र त्यांचं पूर्ण करायचं. मग या संपूर्ण जीवनचरित्रामध्ये आपण आलो होतो 2 एप्रिल 1894. तर 2 एप्रिल 1894 रोजी राजर्षी शाहू महाराज यांचा राज्याभिषेक झालेला आहे. म्हणजेच ते गादीवर बसलेत, म्हणजेच कोल्हापूरचे छत्रपती झाले. 2 एप्रिल 1894 तारीख परीक्षेला विचारली जाते. वयाच्या 20व्या वर्षी ते गादीवर बसलेत. 20व्या वर्षी कोल्हापूरचे करवीर संस्थानाचे छत्रपती झालेत, मराठा साम्राज्याचे वारसदार ठरले. याच दिवशी त्यांनी आपल्या दरबारामध्ये लोककल्याणाचा जाहीरनामा घोषित केला होता. म्हणजे मी गादीवर आलेलो आहे ते लोकांच्या कल्याणासाठी, समाजाच्या कल्याणासाठी. आणि ते नुसता जाहीरनामा प्रकाशित करून त्याची घोषणा करून थांबले नाही, तर त्याची पूर्णतः अंमलबजावणी केली. आणि म्हणून तर ज्याप्रमाणे आपण छत्रपती शिवाजी महाराजांना मोठ्या विश्वासानं आणि आदरांनी जाणता राजा म्हणतो, त्यांच्याच विचारांनी चालत जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्याच पावलावर पाऊल टाकून सर्वसामान्यांच्या कल्याणाचं काम शाहू महाराजांनी केलं. म्हणून आपण शाहू महाराजांना कृतिशील जाणता राजा असं म्हणतो. जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज आणि कृतिशील जाणता राजा राजर्षी शाहू महाराज. यांना वी.रा. शिंदे म्हणजे महर्षी विठ्ठलरामजी शिंदे हे सर्वांगीण राष्ट्रपुरुष असं म्हटले होते. जेव्हा राजर्षी शाहू महाराजांचा 6 मे 1922 रोजी मृत्यू झाला, तेव्हा प्रबोधनकार ठाकरे यांनी आपल्या वृत्तपत्रामध्ये एक लेख लिहिला होता आणि त्या लेखाचं शीर्षक दिलं होतं, टायटल दिलं होतं, सर्च लाईट विजला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राजर्षी शाहू महाराजांना नेहमीच दलितांचा खरा मित्र, अस्पृश्यांचा खरा मित्र असं म्हणत. एका ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर शाहू महाराजांबद्दल बोलत असताना असं म्हटले होते, ही वॉज अ डेमोक्रॅटिक किंग, की ते लोकशाहीचे राजे आहेत. अशा प्रकारचं वर्णन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं होतं. अशा महान राजाबद्दल राजातील माणूस आणि माणसातील राजा असंही वर्णन केलं जातं. आणि त्यांनी गादीवर बसले त्याच दिवशी लोककल्याणाचा जाहीरनामा प्रकाशित केला, घोषित केला. दुसरी गोष्ट त्याच वर्षीची आपल्याला पाहायची 1894ची. 1894ची काय तर पुणे सार्वजनिक सभा नावाची मोठी संस्था आहे, मोठं काम करणारी संस्था आपल्याला माहिती आहे. या पुणे सार्वजनिक सभेनं याच वर्षी राजर्षी शाहू महाराजांना मानपत्र अर्पण करून त्यांचा मोठा गौरव केला होता, त्यांचा मोठा सत्कार केला होता. पण आपल्याला मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये, शिवकालीन इतिहासामध्ये एक साधी सोपी छोटी गोष्ट लक्षात ठेवायची. म्हणजे घटना मोठी आहे परंतु परीक्षेच्या दृष्टीने सोपे. काय छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक किती साली झाला? 1674. अगदी बरोबर, पटापटा सांगत चला. आणि छत्रपती शिवाजी महाराजांना महाराजा तथा राजे ही उपाधी औरंगजेबानं पत्राद्वारे केव्हा दिली? 4थीच्या पुस्तकामध्ये बघा. आग्र्यातून सुटून आल्यानंतर, पण साल माहिती असायला पाहिजे, 1668. म्हणजे हा प्रश्न जेव्हा पुस्तकात नसताना किंवा वाचलेला नसताना कुणी परीक्षेला आला, तेव्हा बहुतांशी जणांनी 1674 हेच उत्तर दिलं. सेम असाच प्रश्न आहे. काय राजर्षी शाहू महाराजांना कोणत्या वर्षी पुणे सार्वजनिक सभेनं
मानपत्र अर्पण केले तर 1894च. पहा, तिथला वेगळा सहसंबंध आहे, इथं वेगळा आहे, तिथले 2 साल वेगळे, इथं 1च साल आहे. आता अजून एक मुद्दा, इंग्लंडच्या राणीनं राजर्षी शाहू महाराजांना महाराजा हा किताब केव्हा प्रदान केला? आता तुम्ही हे साल सांगायचं नाही, आता साल वेगळं आहे. 1900 1900 साली 1900 साली इंग्लंडच्या राणीनं शाहू महाराजांना महाराजा हा किताब प्रदान केलाय. म्हणजे इंग्लंडच्या राणीनं उशिरा किताब दिलाय, सार्वजनिक सभेनं मात्र गादीवर बसले त्याच वर्षी मानपत्र अर्पण केलेलं आहे. या 3ही घटना महत्त्वाच्या आहेत, आपल्याला लक्षात ठेवा. झालं. 1894ची अजून एक महत्त्वाची घटना आपल्याला पाहायची. गादीवर बसले त्याच वर्षी दलित समाजाला वेठीस ठेवणारी एक अत्यंत वाईट अशी पद्धत होती, ती पद्धत शाहू महाराजांनी बंद केली. त्या पद्धतीला म्हणतात वेठबिगारी पद्धत. वेठबिगारी पद्धत राजर्षी शाहू महाराजांनी बंद केली 1894ला. पण आता शाहू महाराजांनी कायदा केला म्हणजे संपूर्ण देशापुरता असेल का कोल्हापूरपुरता? कोल्हापूरपुरता. पण ते कोल्हापूर संस्थानाचे राजे आहेत, छत्रपती आहेत. जरी ते मराठा साम्राज्याच्या एका शाखेचे छत्रपती असले तरी त्यांचं राज्य आता कोल्हापूरपुरतं आहे. आणि म्हणून कोल्हापूरपुरती ही पद्धत ते बंद करू शकले. मात्र जर तुम्हाला असा प्रश्न आला की भारतात वेठबिगारी पद्धत कायद्यानं केव्हा रद्द झाली, तर खूप उशिरा 1976 साली भारतानं कायदा केला आणि कायद्यानं मग ही पद्धत बंद झाली 1976. म्हणजे शाहू महाराजांचं धोरण किती पुढचं पाहणारं असायला पाहिजे हे याच्यावरून लक्षात येतं. 1894ची अजून एक महत्त्वाची घटना आपल्याला पाहिजे. आपल्याला माहिती आहे, आपण कोल्हापूरला पैलवानांचा जिल्हा म्हणतो, मल्लांचा जिल्हा म्हणतो, बरोबर? तर तिथलं हवामान चांगलं तर आहेच आहे. म्हणजे तुम्ही कोल्हापूरला गेल्यानंतर सेम सगळी रोजनिशी इथल्याप्रमाणेच ठेवली तरीही तुमचं आरोग्य चांगलं होईल, तुमचं वजन वाढेल, असं तिथलं वातावरण आहे. म्हणून त्या ठिकाणी निसर्गानं दिलेल्या या योगदानाला अजून महत्त्वाची भर टाकून शाहू महाराजांनी कोल्हापूरची ओळखच मल्लांचा जिल्हा म्हणून केली. आणि त्यांनी आपल्या संस्थानामार्फत मोफत पैलवानांसाठी खुराकाची योजना सुरू केली. मोफत खुराकाची योजना सुरू केली. मोफत खुराक म्हणजे काय रे? आपल्याकडे जरशांना खुराक देतात बघा, माणसांना नाही खायला जरशा आणलाय. तर पैलवानांसाठीचा जो खुराक असतो त्या खुराकाची आजही पहा जगात रेकॉर्ड आहे. दूध कट्टा नावाच्या संकल्पनेचं कोल्हापूरमध्ये. आपल्याकडे जे दूधवाले, मग आपण त्यांना गवळी म्हणा काय वेगळ्या वेगळ्या नावाने हाक मारतो, तर असे दूधवाले किती दुधात पाणी टाकतेत का किती पाण्यात दूध टाकीतेत याचा मेळ नाही तुम्हाला माहिती. काही ठिकाणी 50-50 चलत आहे, काही ठिकाणी 80-20 चलतं. अगदी आपल्याकडे तर अशी मानसिकता आहे की किमान चांगलं पाणी टाकावं. तुम्ही इथं गांधी मैदानात जर गेले तर सगळे दूधवाले असे बसलेले असतात आणि दूध घेणारे येतात, त्या कॅनमध्ये असा कोपरापर्यंत हात बुडवतात आणि असं बघायचं. काय कळतं कोणाच ठेव. इथं आयुष्यभर दुधाचा व्यवसाय करून हे हात घालून कधी दुधाचे फॅट डिग्री कळाली नाही, त्याला मशीनच लागते. पण आपले नगरकर शहरातले लोक असे चेक करून दूध घेतात. अशा कितीतरी जणांनी हात बुडून बुडून बायचान्स त्याची फॅट वाढत असेल, भरोसा नाही. तर अशा प्रकारचं बऱ्याच वेळा असंही पाहण्यात आलंय की जर अरे अजून 10 लिटर दूध कस्टमर राहिले आणि 6 लिटर कॅनमध्ये राहिले की लगेच हापशाखाली लावायचं की 10 लिटर करायचं, त्याला असेही. तर पहिलवानांना जर असं चांगलं दूध जर मिळालं नाही तर गडबड होणार आहे. आणि म्हणून शाहू महाराजांनी एक नवीन आयडिया शोधली. काय तर म्हैस आहे ना, त्या म्हशीलाच त्या चौकात घेऊन यायचं आणि चौकात पैलवानाच्या देखत दूध काढायचं. आता काही काही चतुर लोक बादलीत आधी पाणी घेते आणि मग दूध काढते, पण माग पैलवानी 8 दिवसातून एकदा जरी त्याच्या लक्षात आलं तर बुक्क्यात बशीन. तो अशा रीतीनं दूध कट्टा नावाची संकल्पना सुद्धा कोल्हापूरची फेमस आहे, जगाच्या पाठीवरती एकमेव आहे.
असे 1894चे काही महत्त्वाच्या निर्णयांबरोबरच अजून एक महत्त्वाचा निर्णय आपल्याला पाहायचा आहे, तो 13 एप्रिल 1894चा आहे. 13 एप्रिल 1894चा काय निर्णय आहे, तर कोल्हापूरच्या सचिव पदावर राजर्षी शाहू महाराजांनी रघुनाथ सबनीस यांची नियुक्ती केली. राजर्षी शाहू महाराजांबद्दल अनेक प्रश्न येतात, त्यामध्ये काही व्यक्तींसंदर्भात नेहमीच प्रश्न येतात. त्याच्यामध्ये हा एक प्रश्न आहे की राजर्षी शाहू महाराजांनी सचिवपदी कोल्हापूर संस्थानाच्या सचिवपदी कोणाची नियुक्ती केली, तर रघुनाथ सबनीस यांची नियुक्ती केली. अजून काही व्यक्तीबद्दल नेहमीच प्रश्न आले, ते व्यक्ती तुम्हाला अगोदर सांगतो. मग याच्यामध्ये सहाय्यक सर सुभे या पदावर राजर्षी शाहू महाराजांनी अशाच एका ब्राह्मणेतर व्यक्तीची नियुक्ती केली होती. मोठं पद आहे. त्या व्यक्तीला राजर्षी शाहू महाराजांचा उजवा हात असंही म्हटलं जायचं. त्यांचं नाव आहे भास्करराव जाधव. नेहमी येणारे विचारले जाणारे हे व्यक्ती आहेत शाहू महाराजांसंदर्भात. अजून 2 प्रश्न बऱ्याच वेळा येऊन गेले. राजर्षी शाहू महाराजांनी खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला चहाचे हॉटेल सुरू करून दिले होते, तर शाहू महाराजांवर सत्यशोधक समाजाचा मोठा प्रभाव होता, म्हणून शाहू महाराज यांनी सत्यशोधक समाज याचंच नाव त्या हॉटेलला दिलं होतं, सत्यशोधक हॉटेल. आणि कुणाला, तर गंगाराम कांबळे नावाच्या व्यक्तीला सत्यशोधक हॉटेल हे चहाचं हॉटेल सुरू करून दिलं. खरं तर पैलवान लोक चहा पित नसतात, तुम्हाला माहिती असं, पण शाहू महाराज स्वतः पैलवान असून सुद्धा मुद्दामहून चहा प्यायला कधी मध्ये जायचे. त्याचं कारण असं असायचं, जेव्हा शाहू महाराज चहा प्यायला जायचे तेव्हा त्यांच्याबरोबर मंत्री संत्री मोठे अधिकारी असायचे. मग ते ब्राह्मणासहित अनेक वेगळ्या जाती धर्माचे असायचे. मग ते सगळेजण तिथं दलित व्यक्तीनं बनवलेला चहा प्यायचे. हळूहळू त्या अस्पृश्यतेची भेदभावाची धार कमी व्हावी हा हेतू शाहू महाराजांचा असेल. याच्यानंतर शाहू महाराजांनी केशवराव पाटील नावाच्या एका दलित व्यक्तीला खानावळ सुरू करून दिली होती. हाही प्रश्न आलाय. केशवराव पाटील नावाच्या व्यक्तीला जी खानावळ सुरू करून दिली, त्या खानावळीवरती सुद्धा प्रश्न आलेला आहे. आणि म्हणून मित्र भोजनगृह किंवा ते खानावळ कुणाला सुरू करून दिले असा साधा सोपा प्रश्न आलेला आहे. बरं, याच्यानंतर व्यक्तिचरित्राच्या बाबतीत अजून एक प्रश्न की राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या अधिकाऱ्यांच्या मंत्र्यांच्या गाड्यांचा ड्रायव्हर हा सुद्धा एका दलित व्यक्तीलाच नेमलं होतं, यल्लप्पा बाळा नाईक नावाच्या दलित व्यक्तीला आपल्या मंत्र्या-संत्रांच्या गाड्यांचा ड्रायव्हर नेमलं होतं. याच्यानंतर राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूरच्या नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी सुद्धा दत्तोबा पवार नावाच्या एका ब्राह्मणेतर व्यक्तीची नियुक्ती केली होती. दत्तोबा पवार कोल्हापूरच्या नगरपालिकेचा नगराध्यक्ष. राजर्षी शाहू महाराजांनी पोस्ट ऑफिसमध्ये सुद्धा दलित मुलांची नियुक्ती केली होती की जेणेकरून घरोघरी हे पत्र देणारे आणि लोकांना त्यांच्याबद्दल आत्मीयता निर्माण व्हावी, ही भेदभावाची दरी कमी व्हावी हा हेतू राजर्षी शाहू महाराजांचा त्याच्या पाठीमागं. अगदी दरवर्षी येणारा अजून एक प्रश्न, राजर्षी शाहू महाराजांनी 1920 साली क्षात्र जगद्गुरु पीठाची स्थापना केली होती. मी फक्त व्यक्ती सांगतोय, बाकीच्या घटना आपण क्रमाने पुढे पाहणार आहोत. 1920 मध्ये स्थापन केलेल्या क्षात्र जगद्गुरु पीठाचे पहिले जगद्गुरु कोण असा प्रश्न परीक्षेला येतो, तर सदाशिवराव बेनाडीकर. कोरोनानंतर झालेल्या परीक्षेला सुद्धा हा प्रश्न आलाय. सदाशिवराव बेनाडीकर हे राजर्षी शाहू महाराजांनी नियुक्त केलेले पहिले कोण आहेत, जगद्गुरु, पहिले क्षात्र जगद्गुरु. तर अशा रीतीनं प्रश्न अनेक आहेत. राजर्षी शाहू महाराजांनी स्त्री शिक्षण विभागाची स्वतंत्र स्थापना केली होती आणि या स्त्री शिक्षण विभागाच्या पहिल्या अध्यक्षा म्हणून कुमारी लिटल नावाच्या एका इंग्रज अधिकाऱ्याच्या एका स्त्रीची नेमणूक केली होती. त्यानंतर राधाबाई केळवकर या स्त्री शिक्षण विभागाच्या अध्यक्षा झाल्या होत्या. म्हणजे शाहू महाराजांबद्दल जे व्यक्ती विचारले जातात त्यातले काही नेहमी येणारे प्रश्न या व्यक्तींसंदर्भात असतात, ते तुम्ही लक्षात ठेवायचे.
ओके, आपण पाहतोय की 1894 साली राजर्षी शाहू महाराज गादीवर बसले, छत्रपती बनले आणि गादीवर बसले त्याच वर्षी घेतलेले हे सगळे निर्णय आहेत. याच्यानंतर आता आपल्याला पुढे जायचं. याच्यानंतर आपल्याला पुढची घटना पाहायची, ती आहे 1895ची. 1895च्या 2 घटना तुम्ही लक्षात ठेवायच्या. याच्यामध्ये एक आपण जसं मल्ल राष्ट्र म्हणून कोल्हापूरचं वर्णन करतो, महाराष्ट्राला सुद्धा पहिलं मल्ल राष्ट्र म्हणायचे, पैलवानांचं राज्य मल्ल राष्ट्र. आणि आता कोल्हापूर जिल्ह्याचं तर पैलवानांचा जिल्हा म्हणून फेमसच. तर या पैलवानांसाठी 1895 मध्ये शाहू महाराजांनी मोतीबाग तालीम नावाची तालीम किंवा आखाडा बांधला होता. आता मोतीबाग ही बाग आहे आणि या बागेमध्ये तालीम बांधली म्हणून तिला मोतीबाग तालीम किंवा मोतीबाग आखाडा असं म्हणतात. बरं, जसं मल्ल राष्ट्र मल्लांचा जिल्हा म्हणून कोल्हापूर फेमस आहे, तसंच कोल्हापूरला गुळाची बाजारपेठ असंही म्हणतात. आजही आपल्या देशामध्ये अगोदर कोल्हापूर आणि कोल्हापूरच्या बाँड्रीवर जो कर्नाटकचा भाग आहे त्या भागात अगोदर गुळाचे निलाव होतात आणि मग त्याचे दर संपूर्ण महाराष्ट्रात देशात ठरवले जातात. अशा रीतीनं कोल्हापूरला गुळाची बाजारपेठ म्हणण्याचं कारण सुद्धा राजर्षी शाहू महाराज आहे. राजर्षी शाहू महाराजांनी तिथं 1895 रोजी गुळाची बाजारपेठ उभा केली. आज त्या गुळाच्या बाजारपेठेला शाहू महाराजांचं नाव आहे शाहूपुरी गुळाची बाजारपेठ. शाहूपुरी गुळाची बाजारपेठ 1895. बरं, शाहू महाराजांनी सोन्याच्या व्यापारासाठी गुजरी मार्केट म्हणून उभा केलं होतं. अशा अनेक प्रकारचे मार्केट राजर्षी शाहू महाराजांनी उभा केले होते. गुजरी मार्केट सोन्यासाठी, याच्यानंतर फेरिस मार्केट भाजीपाल्याच्या बाजारासाठी फेरिस मार्केट उभा केलं होतं. आता आपल्याला पुढे पाहायचं आहे 1896ची घटना. 1896ची घटना आपण तुम्ही वाचलेलं असेल, ऐकलेलं असेल. शाहू महाराजांना वसतिगृहाचा जनक म्हणतात, बरोबर. आणि वसतिगृहाची जननी कोणाला म्हणतात? शाहू महाराजांना वसतिगृहाचा जनक म्हणतात, तर वसतिगृहाची जननी कोणाला म्हणतात? तर बा तुम्ही वसतिगृहाची जननी असं विचारलं की कुठल्या तरी एखाद्या स्त्रीचं नाव शोधत असाल, पण वसतिगृहाची जननी कोल्हापूरला म्हणतात आणि वसतिगृहाचे जनक राजर्षी शाहू महाराजांना म्हणतात. असं काय शक्यतो जनक म्हणजे काय असतं, तर पहिल्यांदा संकल्पना मांडणाऱ्या व्यक्तीला, मग स्त्री असो पुरुष असो, जनक किंवा जननी आपण म्हणतो. मग जर राजर्षी शाहू महाराजांना वसतिगृहाचे जनक आपण म्हणतोय, तर या त्यांच्या अगोदर भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये वसतिगृह नव्हते का? होते, वसतिगृह होते. सर्व जाती धर्मासाठी एकत्रित वसतिगृह असायची. बरं, ही बी बाब वाईट नाही, पण त्याच्यात गडबड अशी होती की त्या वसतिगृहात राहणारे अगोदरचे विद्यार्थी ब्राह्मण असायचे बहुतांशी. त्या वसतिगृहाचे अधिकारी सुद्धा ब्राह्मण असायचे आणि त्यामुळं इतर जाती धर्माच्या मुलांना त्याचा त्रास व्हायचा. अगदी बऱ्याचशा वसतिगृहामध्ये पहिली पंगत ब्राह्मणांची व्हायची, नंतर इतरांची. असं अपमानजनक जेव्हा वागणूक वसतिगृहामध्ये मिळायची, त्यामुळं इतर जाती धर्माचे मुलं वसतिगृहात राहत नव्हते आणि शिकत नव्हते. त्यात शाहू महाराजांकडे P.C. पाटील नावाच्या एका विद्यार्थ्यानं मोठं धाडस दाखवून डायरेक्ट राजाकडे तक्रार केली होती की वसतिगृहामध्ये असे सगळे प्रकार चालतात. म्हणून शाहू महाराजांनी 1896 मध्ये वसतिगृहाची एक आगळी वेगळी योजना आखली. वसतिगृहाची योजना आखलेली आहे 1896 मध्ये, 96-97 मध्ये. बर, योजना 1896-97 शैक्षणिक वर्ष आलं 96-97, फक्त एकच साल आलं 96. आणि त्या योजनेची अंमलबजावणी मात्र 1900 सालापासून सुरू झाली. योजना काय होती? प्रत्येक जातीसाठी स्वतंत्र वसतिगृह आणि त्या वसतिगृहावर अधिकारी सुद्धा त्याच जातीचा नेमायचा. अशी आगळी वेगळी योजना होती. एवढंच नाही तर या सगळ्या वसतिगृहांमध्ये सलोखा राहावा म्हणून बहुतांशी हे सर्व वसतिगृह जवळजवळच उभारले होते
आणि अशा प्रकारची आगळी वेगळी योजना नुसती योजना आखली नाही, यशस्वी करून दाखवली. बऱ्याच वेळा आपण अनेक प्लॅन आखतो डोक्यामध्ये. किमान काही नाही तरी तुम्ही 31 डिसेंबरला एक नियम, 1 जानेवारीला आणि 31 डिसेंबरला एक प्लॅन तर अवश्य करता. आता आजपासून दररोज व्यायाम करायचा. बऱ्यापैकी तुम्ही ग्राउंड करत असल्यामुळे तुम्हाला नाही प्रॉब्लेम, पण जे ग्राउंड वगैरे करत नाही अशांचा पहिला संकल्प हा नक्की असतो. काही जणांचे अजून वेगळे वेगळे संकल्प असतात. कुणी ठरवतं रोज आंघोळ करायची, कुणी काय ज्याचा त्याचा संकल्प वेगळा. पण पहिला दिवस दुसरा दिवस काही जण अभ्यासाचा संकल्प करतात आणि मग पहिल्या दिवशी 3लाच उठते अभ्यासाला, पहाटे 3लाच. दुसऱ्या दिवशी इतका समाधानाची झोप लागते की काल खूप छान अभ्यास झाला, आज जरा विश्रांती घेऊ. मग दुसऱ्या दिवशी 5-6 वाजता उठत आहे. तिसऱ्या दिवशी ते 8-9लाच उठत आहे आणि चौथ्या दिवशी अभ्यासाचा संकल्पच पाण्यात बुडवतोय. संपला. एवढेच दिवस आपलं संकल्प. बरेच संकल्प असे. तसंच अनेकांचे नियोजन, अनेकांच्या योजना अशाच असतात. पण शाहू महाराजांनी नुसती योजना नाही आखली तर ती यशस्वीरित्या राबवली. आता एका परीक्षेला प्रश्न येऊन गेला बघा या वसतिगृहाच्या योजनेवर. बरं पाहूया आता या वसतिगृहाची योजना पाहत थोडंसं पुढे जाऊ आपण. तर या वसतिगृहाच्या योजनेप्रमाणे 1900 साली राजर्षी शाहू महाराजांनी स्वतःच्या राजवाड्यात घरोघरी स्वतः फिरून 100 मुलांची क्षमता असणारं एक वसतिगृह सुरू केलं. त्याला व्हिक्टोरिया राणीचं नाव दिलं व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग हाऊस. व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग हाऊस असं नाव दिलं. म्हणजे मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेलं, शाहू महाराजांनी सुरू केलेलं पहिलं वसतिगृह आहे म्हणून ते विचारलं जाईल. असे खूप वसतिगृह आहेत पण हे पहिले म्हणून विचारलं जाऊ शकते. ओके पहा, एक राजा घरोघरी फिरून विद्यार्थी गोळा करत असेल तर तो किती जमिनीवर असेल. आपण साधा पोलीस झालो, ग्रामसेवक झालो, एखाद्या कुठल्या तरी पदावर गेल्यावर काय हवेत राहतो बाबा बाबा बाबा. त्याचे मम्मी पप्पा सुद्धा त्याला म्हणते साहेब, आमचे साहेब इकडे गेले, आमचे साहेब तिकडे गेले, आमचे साहेब आज गटारातच पडले. तर म्हणजे एवढं वातावरण बदललेलं असतं आपलं. मग एका राजानं म्हणजे किती ग्राउंड लेवलला काम करणारे व्यक्ती आहे. तर व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग हाऊस हे पहिलं वसतिगृह सुरू केले. आता याच्यानंतर खूप वसतिगृह शाहू महाराजांनी सुरू केलेले. मग त्या वसतिगृहा संदर्भात काय काय प्रश्न, बहुतांशी वसतिगृहाच्या नावात ते कुणासाठी सुरू केले हे लक्षात येतं. फॉर एक्झाम्पल मुस्लिम वसतिगृह कोणत्या विद्यार्थ्यांसाठी आहे की नाही, साधं सोपं. तर असे काही वसतिगृह आहेत की ज्यांच्या नावावरून ते कळत नाही कोणासाठी, एवढे लक्षात ठेवायचे. मग याच्यामध्ये बघा दिगंबर वसतिगृह. हा, जैन समाजाचे 2 पंथ आहेत, दिगंबर आणि श्वेतांबर. तर त्यातले दिगंबर जैन वसतिगृह असं नाव जर आलं तर तुमचं चुकणारच नाही. परंतु नुसतं दिगंबर वसतिगृह आलं तर लक्षात ठेवायचं जैन समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी. बरं, आता या वसतिगृहाचा प्रवास पाहत असताना तुम्हाला अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची. व्यावसायिक शिक्षण देण्यासाठी शाहू महाराजांनी एक शाळा सुरू केली होती आणि त्या शाळेला वडिलांचं नाव दिलं होतं जयसिंगराव घाटगे टेक्निकल स्कूल. याचं सुद्धा साल परीक्षेला आलेलं आहे, जयसिंगराव घाटगे टेक्निकल स्कूल. किंवा असा प्रश्न आलेला आहे, राजर्षी शाहू महाराजांनी व्यावसायिक शिक्षण देण्यासाठी खालीलपैकी कोणती संस्था स्थापन केली? जयसिंगराव घाटगे टेक्निकल स्कूल. टेक्निकल नावावरून तुमच्या लक्षात येतं. बरं, आता टेक्निकल स्कूलमध्ये काय सुतारकाम, लोहारकाम अशा प्रकारच्या कामाचं ट्रेनिंग दिलं जायचं. आणि खरोखर बघा, आज तुम्ही स्पर्धा परीक्षेमध्ये काम करता, परंतु काही क्षेत्र अजूनही असे की तिथे स्पर्धाच नाही आहे. तुम्हाला सांगतो, तुमच्या प्रत्येकाचं स्वप्न असणारे किमान एक तरी घर असावं. प्रत्येकाचं, कुणाचं घर छोटंसं असेल, कुणाचं बंगल्याचं स्वप्न असेल, कुणाच्या ताजमहालचं स्वप्न असेल, काय थोडाफार, पण प्रत्येकाचं एक स्वप्न आपल्या भारतीय माणसाचं असतं की आपलं एखादं छानसं घर असावं. पण आपल्यातले किती जण असं स्वप्न पाहतात की ते घर मला बांधता यावं, म्हणजे आपण गवंडी व्हावं असं स्वप्न बघतो. आज गवंड्याला किती रोज आहे? 700-800 रुपये रोज. जर ते गवंडी स्किलफुल असेल
आणि त्या स्वतः कॉन्ट्रॅक्ट घ्यायला लागला तर 4-4, 5-5 हजार रुपये रोज पाडीतय. आपण एकदम कमीत कमी 2000 रोज धरू, 30 दिवस, 30 दिवसातले 4-5 दिवस सोडून दिले सुट्टीचे, 25 दिवसात 50,000 रुपये. टेन्शन नाही ना, थापी खाली ठेवली, हातपाय धुतले, रिलॅक्स. काय काही टेन्शन की तयारी करायची, उद्या पोरांना अमका टॉपिक शिकवायचा आहे, तमका टॉपिक शिकवायचा आहे, काय आहे का काही? काहीच नाही ना टेन्शन गड्याला. तर किती भारी स्किल आहे बघा. तुम्ही कधी विचारच नाही केला, किंवा केला असला तरी नाही ना, हे कपडे खराब होते, इम्प्रेशन डाऊन होतोय, लोक पुरी द्यायना. समाजामध्ये चुकीच्या प्रथा आहे या, किंवा अंधश्रद्धा म्हणू याला. आता त्याच्या पुढे जाऊ बघा, तुमच्या वर्गात पहिलीपासून आतापर्यंतच्या पोरांचा हिशोब करा, मुलींचा हिशोब करा, किती जण कीर्तनकार झाले? एक बी नसन तुम्हाला आठवत. अपवादात्मक एखादा क्लासमेट झाला. प्रत्येक गावात 2-2, 3-3 सप्ते होत्यात. आज जयंतीला, पुण्यतिथीला, वर्ष श्राद्धाला कितीतरी कार्य. आता तर लग्नात सुद्धा कीर्तन व्हायला लागले. म्हणजे करिअर असं एक्सपांड होत चाललंय. पण आपण त्याच्याकडे काय, त्याला क्वालिफिकेशन लागते का? काय टेन्शन आहे तुम्हाला? कोणी म्हणणार आहे का महाराज कीर्तनाला उभे राहिले, सर्टिफिकेट दाखवा? इथं शिक्षक व्हायला तुम्हाला सर्टिफिकेट दाखवावं लागतंय. मी तर ग्रामसेवक व्हायचं म्हणलं तर विशिष्ट क्वालिफिकेशन लागतंय. करिअरच्या वाटा किती आहे, पण आपलं असं आहे की जिकडं लोंढा निघाला ना तिकडं जाते सगळं. सरकारी नोकरी पाहिजे, सरकारी नोकरी पाहिजे. हे सारा भारत देश नुसता सारे ते पोरीचे बाप बी नाही पोरग सरकारी नोकरी. पोरगी 4थी नापास आहे, पण पोरगी म्हणते नाही. एक तर पोरगी बोबडीच म्हणे, पगाल किती आहे पगाल? आता काय तो का अशी गंमत आहे. त्याच्या म्हणजे आपल्याकडे करिअर, बरेच जण म्हणते की करिअर असं आहे, करिअर फार अवघड आहे, तर आपण विचारच करीत नाही. शाहू महाराजांनी त्या काळामध्ये अशा प्रकारचं टेक्निकल स्कूल सुरू केलं होतं. आणि या टेक्निकल स्कूलमध्ये शिकणाऱ्या पोरांना वसतिगृह सुरू केलं होतं. त्याचं नावाचं आहे टेक्निकल वसतिगृह. टेक्निकल वसतिगृह, त्यालाच बोर्डिंग हाऊस असंही म्हणतील. झालं, ही संस्था, हे वसतिगृह विसरायचं नाही. याच्यानंतर अजून काही वसतिगृह परीक्षेला विचारले जातात. सर्वात जास्त कोणत्या वसतिगृहावर आतापर्यंत प्रश्न आले असतील तर मिस क्लार्क वसतिगृह. मिस क्लार्क वसतिगृह नावाचं वसतिगृह जे आहे, कोणासाठी सुरू केलं असा प्रश्न, तर अस्पृश्य समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेलं वसतिगृह मिस क्लार्क वसतिगृह. तर बरं, हे असं का नाव दिलं व मिस क्लार्क वसतिगृह? तर क्लार्क नावाचा एक अधिकारी होता, तो अस्पृश्य समाजाच्या शिक्षणासाठी काम करत होता. आणि पाश्चात्य भागामध्ये, आता आपल्याकडे थोडीफार प्रथा आली, पण पाश्चात्य भागामधलं कल्चर आहे की अविवाहित मुलीला मिस म्हणतात. आता काही शाळेमध्ये पण त्या शिक्षिकेला मिस म्हणायची फॅशन आली. मिस, आता हे मिस तुम्ही म्हणता ते मिस नाही, आय मिस यू तसलं नाही. हा, हे मिस वेगळं आहे की अविवाहित मुलीला मिस म्हणतात. आता बऱ्याच वेळा पोरांच्या नावापुढं असं नाव लिहायला लागलं आणि श्री लिहिलं, पोरं म्हणते सर श्री नाही. श्री नाही, मग स्त्री नाही. स्त्री म्हणजे महिला, ते नाही. श्री, श्री म्हणजे हा श्री, याचा काय अर्थ होतो? हे श्रीमान नाही, याचा अर्थ होतो संपत्ती, लक्ष्मी, वैभव असा अर्थ आहे. आपण गणपतीला श्री म्हणतो का नाही? तर एक काळ असा होता की भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक माणसाच्या, स्त्री पुरुष सगळ्यांच्या अगोदर श्री लिहिलं जायचं. तुम्ही असं म्हणता का नाही श्री महालक्ष्मी प्रसन्न, का असं लिहिता सौ महालक्ष्मी प्रसन्न, आहे की नाही, म्हणता का नाही? तर ॲक्च्युली एक काळ असा होता, स्त्रियांच्या नावाच्या अगोदर सुद्धा श्री लावला जायचा, म्हणजे स्त्रीला सुद्धा संपत्ती, वैभव असं म्हणलं जायचं. पण हे पुरुष प्रधान विचाराच्या काही लोक म्हणले नाही नाही, स्त्रीच्या नावापुढे न्यायचं नाही, फक्त पुरुषाच्याच नावापुढं. पुन्हा त्याच्यात विभाजन होत गेलं ना. आता पोरं म्हणते सर कू लिहा ना, कू. कू म्हणजे कुमार, कुमार आहे का? अरे तुला कोणी भेटली नाही,
तुझं लग्न झालं नाही म्हणून तू 65व्या वर्षापर्यंत नाही तर 100 पर्यंत तसंच राहशील, मग कुमारच राहायचा का? तर श्री सगळ्यांच्या नावापुढे लिहिलं जायचं. परंतु काळ बदलला आणि या काळाप्रमाणे फॅशन बदलल्या. आपल्या महाराष्ट्रामध्ये एकेकाळी नावं कशा असायची मुलींचे, मुलींचे नाव मुक्ताबाई, सखूबाई, ठकूबाई. बाई म्हणजे महिला का नाही? पण आताच्या महिला, आताच्या मुली असं नाव आपलं ठेवतात की ज्या नावाच्या एंडिंगला बाई प्रत्यय आलाच नाही पाहिजे. बाईला बाई म्हणलेलंही बरं वाटना, आता का बाबा म्हणावा का? पहा ना आता नावं कशी आहेत. करीना, मग पुढे लाव बाई. कॅटरीना, बाई. तर ती हानीनच कॅटरीना बाई, टीव्हीतून येऊन हानीन तुम्हाला. तर असे नाव आहे. आता एक प्रश्न आहे, श्रीनिकेतन या संस्थेची स्थापना कोणी केली? श्रीनिकेतन या संस्थेची स्थापना ग्रामीण भारताची संपत्ती ही खेड्यांमध्ये आणि म्हणून खेड्यांचा विकास झाला तर देशाचा विकास होईल असं मत त्या व्यक्तीचं होतं. म्हणून त्या व्यक्तीनं सुरुल नावाच्या एका गावात 1928 साली श्रीनिकेतन, श्री म्हणजे लक्ष्मी, निकेतन म्हणजे घर, भारताच्या लक्ष्मीचं वैभवाचं घर खेडे येते या दृष्टिकोनातून हे नाव दिले होतं. श्रीनिकेतन नावाची संस्था रवींद्रनाथ टागोर. तर अशा रीतीनं मिस क्लार्क वसतिगृह, या क्लार्क नावाच्या अधिकाऱ्याची अविवाहित मुलगी त्याच्याबरोबर काम करत होती, तिचं नाव दिलं मिस क्लार्क वसतिगृह. आता आपल्याकडे अजून एक फॅशन आली, ती सुद्धा पाश्चिमात्य. पत्नीला बायकोला मिसेस म्हणतात, मिसेस. आणि मग त्या मिसेससाठी आपल्याकडे असं शॉर्टकट MRS असं लिहितो ना आपण. तर ॲक्च्युली मिसेस म्हणजे तिकडं पाश्चिमात्य राष्ट्रामध्ये 2 वर्षासाठी, 3 वर्षासाठी, 1 वर्षासाठी, 6 वर्षासाठी, 6 महिन्यांसाठी कॉन्ट्रॅक्ट बेसवर जी बायको ठरवलेली ना, कॉन्ट्रॅक्ट, तिला मिसेस म्हणण्याचा पद्धत. पण ते आपल्याकडं असं वाटतं की पाश्चिमात्य म्हणजे एकदम भारीनले स्टँडर्ड असतं. मग आपण आपल्या इकडे डायरेक्ट 7 जन्मच असते, नो चेंज. म्हणजे आपल्याकडे पोस्ट पेडच कार्ड आहे, प्रीपेड नाही तिथं. आणि पोर्टर बिल्टरच्या भानगडीत अजिबात पडायचं नाही. हा लय मार खायला लागत आहे. तर अशा रीतीनं इथं मिसेस, श्री ह्या ज्या संकल्पना आहेत तसं इथं मिस क्लार्क वसतिगृह कोणासाठी? अस्पृश्य समाजाच्या मुलांसाठी. पुढचं बघा, संत नामदेव वसतिगृह, शिंपी समाजाच्या मुलांसाठी सुरू केलेलं वसतिगृह आहे संत नामदेव वसतिगृह. बर, आता पहा, साताऱ्यामध्ये श्री शाहू वसतिगृह आणि कोल्हापूरमध्ये सुद्धा श्री शाहू वसतिगृह आहे. साताऱ्यामधलं श्री शाहू वसतिगृह कर्मवीर भाऊराव पाटलांनी स्थापन केले, ज्याला 1927 साली महात्मा गांधीजींनी भेट दिली आणि गांधीजींनीच नाव दिलंय शाहू महाराजांचं. आणि कोल्हापूरमध्ये जी श्री शाहू वसतिगृह आहे ते शाहू महाराजांनी स्थापन केलेलं आहे. असा दोन्हीतला फरक आहे, तो सुद्धा लक्षात ठेवायचा. आता त्याच्यानंतर पुढे पांचाळ समाजातील विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेलं पांचाळ वसतिगृह, हे नावातच आहे. लिंगायत वसतिगृह, लिंगायत समाजाच्या किंवा लिंगायत समाजाच्या एका देवतेचं नाव आहे वीरशैव लिंगायत वसतिगृह म्हणून असंही नाव आहे. पुढं बघा, अगदी गरीब मुलांसाठी की ज्यांच्याकडून काहीच फी घ्यायची नाही अशा मुलांसाठी एक विशेष वसतिगृह सुरू केलं होतं. त्या वसतिगृहाचं नाव प्रिन्स शिवाजी वसतिगृह. प्रिन्स शिवाजी वसतिगृह अगदी गरीब विद्यार्थ्यांसाठी म्हणजे मोफत प्रवेश दिला जायचा ते वसतिगृह. पुढं कोल्हापूर संस्थानामध्ये नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी शाहू महाराजांनी इंदुमती वसतिगृह सुरू केलं होतं. इंदुमती वसतिगृह कोणी सुरू केलं होतं? शाहू महाराजांनी सुरू केलं होतं. कोणासाठी? तर कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी. बरं, त्याच्यानंतर बघा, शिवकंठी शेष समाज वसतिगृह नावाचं वसतिगृह, शिवकंठी शेष समाज नाभिक समाजाच्या मुलांसाठी सुरू केले. अशा रीतीनं शाहू महाराजांनी खूप वसतिगृह सुरू केले, ते यशस्वीरित्या चालवले. म्हणून शाहू महाराजांना वसतिगृहाचा जनक म्हणतात आणि कोल्हापूरला वसतिगृहाची जननी म्हणतात. असं असलं तरी शाहू महाराजांनी फक्त कोल्हापूरमध्ये नाही, आपल्या नगरमध्ये, पुण्यामध्ये आणि नाशिकमध्ये वसतिगृह स्थापन केले होते. आणि आत्ता झालेल्या मागच्या आठवड्यामध्ये झालेल्या मला वाटतं एका महिला बालकल्याणचा पेपर झाला ना सेंट्रल गव्हर्नमेंटच्या,
त्याच्या परीक्षेला हा प्रश्न आला होता. सोपा प्रश्न, काय अवघड नाही. उदोजी वसतिगृह कोठे आहे असा प्रश्न. तर उदोजी वसतिगृह नाशिकला आहे आणि त्या वसतिगृहाची स्थापना राजर्षी शाहू महाराजांनी केली. एकेकाळी आपल्या नगरमध्ये जे वसतिगृह स्थापन झालं त्याचाच पुढं विस्तार झाला आणि त्याच विस्ताराला आज नाव आहे अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक मंडळ. नाशिकच्या उदोजी वसतिगृहाचा विस्तार झाला आणि आज त्याला नाव आहे नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारक मंडळ. अशा रीतीनं शाहू महाराजांनी स्थापन केलेले हे वसतिगृह खूप मोठ्या मोठ्या रूपात मोठ्या प्रमाणावर काम करत आहेत आजही. चला, शाहू महाराजांची ही वसतिगृहाची योजना पाहत 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 आपण पुढे आलो होतो. ॲक्च्युली आपण कुठे होतो? 1896ला, बरोबर. 1896-97 मध्ये महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडला होता आणि या दुष्काळात गोरगरिबांना जगण्याचा आधार व्हावा म्हणून मोफत धान्य दुकानं सुरू केली. मोफत धान्य दुकानं आपण नाही का रेशन कार्डवर घेत, तर अशा रीतीनं या मोफत धान्य दुकानाचा किंवा स्वस्त धान्य दुकानाचे जनक सुद्धा राजर्षी शाहू महाराजच आहेत. याच काळातल्या 1897ची अजून एक महत्त्वाची घटना पाहिजे. महाराष्ट्रात विशेषतः पुण्यामध्ये एक आजार आला होता बघा, प्लेगचा आजार आला होता. आणि असा या प्लेगचा आजार आला, प्लेगच्या आजाराचं निवारण करण्यासाठी कंपनीनं पुण्यात एक आयुक्त नेमला, कमिशनर नेमला. त्याचं काय नाव होतं? प्लेग कमिशनर रँड. हा रँड. लोकमान्य टिळकांनी असा एक लेख लिहिला होता, लोकांना हा त्रास द्यायचा म्हणून त्यांनी लेख लिहिला होता, आजकाल शहरात पसरलेला प्लेग त्याच्या मानवी रूपापेक्षा दयाळू आहे. म्हणजे हा प्लेग परवडला पण रँड नको. काही काय पूर्ण काय दुखायला लागल्यानंतर ते इंजेक्शनच्या भेनं दुखते म्हणून सांगतच नाही, कारण त्या इंजेक्शनचा ॲक्च्युली इंजेक्शनचा त्रास फार कमी असतो पण त्या इंजेक्शनच्या भीतीचा त्रास डेंजर असतो. तुमच्या काळात नव्हते, आमच्या काळामध्ये सरकारी गाडी यायची, काहीतरी 2-4 महिन्याला इंजेक्शन द्यायला का महिन्याला यायची. त्या गाडीवर काहीतरी तांबी असं काहीतरी नाव लिहिलेलं असं आणि ती गाडी दारात आली की बाबा 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 शाळेतले निमे पोरं रडायला सुरुवात. कुणी खिडक्यातून उड्या मारून पळायचं, कुणी काय. अशा रीतीनं इंजेक्शन काही सेकंद दिले जातं लगेच, ते काय विषय नाही. पण त्याच्या अगोदरची जी मानसिक भीती असते ना, लहान लहान पोरांना बघा इंजेक्शन देईपर्यंत भीती, ज्यांना कळत नाही इंजेक्शन काय भानगडे, ते मस्त हसतं. इंजेक्शन दिलं तरी ते हसत राहतं, त्याला कळतच नाही. पण आपल्याला कळत असतं हे इंजेक्शन वेदना देणारे, त्या भीतीच्याच वेदना जास्त असतात. अशीच गंमत आहे सगळी. 1897 प्लेगच्या आजाराकडे गेलो होतो. रँडचा त्रास इतका होत होता आणि म्हणून पुणेकर वैतागले होते आणि त्यामुळं काय झालं होतं, या प्लेगच्या त्रासापेक्षा इंग्रजांचा त्रास वाटायला लागला होता. इंग्रजांनी लस बी आणली पण लस बी कोण घ्यायना म्हणे. इंग्रजांनी कसली लस आणली? आता कोरोनाच्या लशीबद्दल कशा अफवा होत्या. आता कोरोना आजारच सरकारला कळालं नाही, डॉक्टरांना कळालं नाही, पण बिलं मात्र लाखावर चालले होते. हे कसे, हे डॉक्टरांना कळलं नाही, फक्त काढीत होते. आणि त्याच्यामुळे आलेल्या लशीवर सर्वसामान्यांचा भरोसा नव्हताच, पण बळजबरीने घ्यायला लावल्या. बळजबरीने घेतलं, काय काय नाही, एखाद्या अपवादात्मक खोटे नुसते सर्टिफिकेटच घेतले. आपली जनता बी लय हुशार. पण प्लेगच्या वेळेस असे लसच लोक घेणार, तर शाहू महाराजांनी अगोदर लस घेतली. प्लेगची लस टोचून घेणारा पहिला राजा म्हणून राजर्षी शाहू महाराजांचा उल्लेख केला जातो. 1897 मधली अजून एक महत्त्वाची घटना, व्हिक्टोरिया राणीच्या हीरक महोत्सवाचा कार्यक्रम होता आणि त्याच वर्षी शाहू महाराजांनी महारोग्यांवर उपचार करण्यासाठी व्हिक्टोरिया आश्रमाची स्थापना केली. महारोग्यांवर उपचार करण्यासाठी राजर्षी शाहू महाराजांनी व्हिक्टोरिया आश्रमाची स्थापना 1897 मध्ये केली. बरं, 1896 पासून आलं. 96-97ची घटना, 97ची प्लेगचा आजार आणि महारोग्यांवर उपचारासाठी व्हिक्टोरिया आश्रम उभा केला. हे पाय, आता पुढे जाऊया. 1899, खूप वेळा हा प्रश्न तुम्ही वाचला असेल, वेदोक्त प्रकरण.
आतापर्यंत याच्या आतमध्ये काय घडलं काहीच नाही आलं. फक्त एवढाच प्रश्न आला, वेदोक्त प्रकरण कोणत्या, खालीलपैकी कोणत्या ठिकाणासंदर्भात कोल्हापूर, कोणत्या व्यक्ती संदर्भात राजर्षी शाहू महाराज. असे खूप प्रकरणं इतिहासामध्ये आले. मी नेहमी तुम्हाला विचारत असतो. त्यातलं एक प्रकरण पाठीमाग विचारलं होतं बघा, शेषाद्री प्रकरण कोणासंदर्भात, शेषाद्री प्रकरण कोणासंदर्भात, ते सुद्धा कोल्हापूरमध्येच घडलं होतं, बाळशास्त्री जांभेकरांसंदर्भात. असाच प्रश्न आला होता, डांबर प्रकरण कोणासंदर्भात, डांबर प्रकरण कर्मवीर भाऊराव पाटलांसंदर्भात डांबर प्रकरण. अशा अनेक प्रकरणं इतिहासामध्ये घडलेत, ते परीक्षेला येतात. आणि हे खूप गाजलेलं प्रकरण वेदोक्त प्रकरण. बायचान्स साल येऊ शकतं 1899, याच्या पलीकडं या वेदोक्त प्रकरणावर काहीही आलेलं नाही. पण तरी बी मी तुम्हाला ते वेदोक्त प्रकरण थोडक्यात सांगतो, जेणेकरून कन्सेप्ट क्लिअर असेल तर लक्षात ठेवायला सोपं जातं. आता आपल्याला माहिती नाही, आपण सर्वसामान्य माणसं, मंत्राचे 2 प्रकार असतात. आज लग्नामध्ये जे मंगलाष्टक म्हणतात किंवा असे अनेक विधी करतात, त्याचे 2 प्रकार आहेत. एक श्रेष्ठ लोकांसाठी म्हणावयाचे मंत्र, त्याला वेदोक्त मंत्र म्हणतात. अनेक शूद्रांसाठी म्हणावयाचे मंत्र, त्याला पुराणोक्त मंत्र म्हणतात. बरं, आता तुम्हाला माहिती आहे कोल्हापूरची जीवनवाहिनी नदी कोणती? पंचगंगा नदी, बरोबर. पंचगंगा नदीच्या तीरावर कोल्हापूर वसलंय. आणि कोल्हापूरकरांनी आपल्या नगरकरांसारखं नव्हे तर सगळ्याच भारतासारखं त्या नदीची इतकं अतिक्रमण केले, त्याच्यामुळे गेल्या काही वर्षापासून भयानक पूर परिस्थिती निर्माण झाली. हे अतिक्रमणाचे परिणाम. सुदैवानं म्हणा नाही तर दुर्दैवानं म्हणा, आपल्या नगरमध्ये कधी पाऊस पडत नाही, त्याच्यामुळे सीना नदीला कधी पूरच येत नाही. रोजचा डेली भरती ओटीसारखा 2 वेळा पूर येत असतो. सकाळी लोकांनी आंघोळ्या केल्यावर एकदा, संध्याकाळी एकदा, बाकी नाही. तर अशा रीतीनं पण ते पंचगंगा आहे, कुंभी, कासारी, तुळशी, भोगावती आणि सरस्वती, असे 5 नद्या आहेत. त्यामधली लुप्त कोणती? हा, सरस्वती नदी लुप्त. लुप्त म्हणजे काय, तुम्ही जर पाहायला गेले ना 4च प्रत्यक्ष दिसतात. बरं, ओके. आता ही पंचगंगा, कोल्हापूरच्या गादीची एक परंपरा होती. कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेला छत्रपती तिथं समंत्र स्नान करायचे, म्हणजे एक धार्मिक विधीसारखं ते कार्यक्रम व्हायचं. मग 1899च्या कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेला राजर्षी शाहू महाराज आपले मेवणे मामासाहेब खानविलकर, आपले म्हणजे त्यांचे मामासाहेब खानविलकर, अजून काही दरबारचे मोठे मोठे, रामशास्त्री नावाचे, राजारामशास्त्री नावाचे मोठे नेते होते म्हणा, एक वजनदार व्यक्तिमत्व होते, त्यांच्याबरोबर होते. आणि मग राजर्षी शाहू महाराज नदीमध्ये स्नान करत होते, आंघोळ करत होते. आणि यांचा एक भटजी जो आहे, तो भटजी मंत्र म्हणत होता, नारायण भटजी. आता हा जो नारायण भटजी हा पारुसाच आला होता, हे नंतर चौकशांती कळलं. तर अनेक पुस्तकामध्ये वर्णन आहे की शाहू महाराजांनी जेव्हा पहाटे पहाटे आपला सेवेकरी, आपला माणूस या नारायण भटजींना बोलवण्यासाठी पाठवलं, तेव्हा त्या नारायण भटजींचं त्याच्या पत्नीनं दार उघडल्या, घराचं दार उघडल्यानंतर पत्नीनं सांगितलं ते रात्रीच कुठंतरी शेण खायला गेले. या म्हणीचा अर्थ कळत नसल तर नंतर जाऊन अभ्यास करा. तर अशा रीतीनं हे अशा आता मुरक्या असत आहेत, म्हणजे तुम्हाला कळलंय, तुम्ही लय भामटे. तर असा हा नारायण भटजी आला होता. बरं ठीक आहे, मी म्हणतो शाहू महाराजांनी तिकडे माहितीच नाही लोकांना, आणि यांचा मंत्रोच्चार चालू. पण हा भटजी पुराणोक्त मंत्र म्हणत होता, शूद्रांसाठीच. राजा आहे, निदान राजासाठी तर मंत्र म्हणायला पाहिजे होते की नाही वेदोक्त मंत्र. हे शाहू महाराजांना काय माहिती, परंतु त्यांच्याबरोबर जे राजाराम शास्त्री होते त्यांना हे सगळं माहिती होतं. त्यांनी सांगितलं हा भटजी तर असे मंत्र म्हणतो. मग शाहू महाराजांनी त्याला विचारलं, का रे बाबा काय बनकर? मग त्याने विचारलं, आम्ही तुम्हाला क्षत्रिय मानत नाही, सर्व शक्तिमान ब्राह्मण वृंदाने जर तुम्हाला क्षत्रिय मानलं तरच मी तुमच्यासाठी वेदोक्त मंत्र म्हणान. एखादा जर आडमोठा राजा असता तर याचे हातपाय तोडले असते, काहीतरी मोठी शिक्षा. पण शाहू महाराजांनी विचार केला की ही वैयक्तिक हा समस्या नाही आहे, ही समस्या फार मोठी व्यापक आहे. शिक्षणाचा प्रसार झाला नाही, शिक्षणाचा काही थोड्याच लोकांमध्ये प्रसार झालाय, थोड्या समाजामध्ये प्रसार झालाय, आणि त्याच्यामुळं राजकीय अधिकारांचं केंद्रीकरण सुद्धा झालंय. आणि म्हणून एका शुद्ध एकदम सामान्य क्षुल्लक माणसानं राजाच्या विरोधात एवढं मोठं धाडस केलं. हे प्रकरण कोर्टात गेलं होतं, आणि कोर्टात हे प्रकरण इतकं गाजलं, महाराष्ट्रात हे प्रकरण इतकं गाजलं की लोकमान्य टिळकांसहित महाराष्ट्रातले सर्व ब्राह्मण वृंद शाहू महाराजांच्या विरोधात काम करत होते.
पुण्यामध्ये समर्थ नावाचं एक वृत्तपत्र चालायचं. अगदी सगळ्या प्रकारच्या भाषा वापरून ते वृत्तपत्र राजर्षी शाहू महाराजांना शिव्या देत होतं. अगदी एका ठिकाणी तर असा उल्लेख आहे की शाहू महाराज असं सांगतायत की मला इतका त्या टिळकांचा राग आलाय की असं वाटतंय की बंदुकीची गोळी झाडून या टिळकांना खलासच करावं. म्हणजे इतका संघर्ष निर्माण झाला होता या वेदोक्त प्रकरणामुळे, इतकं ते गाजलं होतं. पुढं या प्रकरणाचा कोर्टात निकाल लागला आणि शाहू महाराजांच्या बाजूनं कोर्टानं निकाल दिला. आणि मग 1901 साली राजर्षी शाहू महाराजांनी पहिली वेदोक्त श्रावणी, म्हणजे एक श्रावण नावाचा विधी असतो, तो विधी 1901 साली नारायण भट सेवेकरी नावाचा एक सेवेकरी होता, दुसरा भटजी, त्यांच्याकडून हे विधी घडून आणला होता. तेव्हा बाकीच्या ब्राह्मण मंडळीनं त्याच्यावर ग्रामण्य म्हणजे त्याला वाळीत टाकलं होतं. दरबाराचे जे मुख्य पुरोहित होते आप्पासाहेब राजोपाध्ये, त्यांनी सुद्धा अशा प्रकारचे विधी करायला टाळाटाळ केली. अशा रीतीनं वेदोक्त प्रकरणामुळं शाहू महाराजांच्या विरोधात ही संपूर्ण ब्राह्मण मंडळींची भूमिका उघडकीस आली होती. बर, 1899ची घटना झाल्यानंतर पुढे 1900ची घटना मी तुम्हाला सांगितलीच आहे. काय इंग्लंडच्या राणीनं शाहू महाराजांना कोणता किताब, महाराजा हा किताब प्रदान केला. याच्यानंतर पुढची घटना 1901, काय राजर्षी शाहू महाराजांनी गो हत्या बंदीचा कायदा केला. गो हत्या बंदीचा कायदा राजर्षी शाहू महाराजांनी 1901 मध्ये केला. आणि आता जाऊया पुढे 1902च्या काही महत्वाच्या घडामोडी पाहायला. पहिली घडामोड, 7व्या एडवर्ड राजाचा राज्यारोहणाचा कार्यक्रम होता. कितव्या? 7व्या. राजाचं नाव एडवर्ड. बर, या 7व्या एडवर्ड राजाच्या राज्यारोहणाच्या कार्यक्रमाला भारतातल्या मोठ्या मोठ्या लोकांना आमंत्रण होती, त्यात शाहू महाराजांना देखील. आणि मग शाहू महाराज या वर्षी या कार्यक्रमाच्या निमित्तानं इंग्लंडला गेले. इंग्लंडला गेल्यानंतर तिथं इंदोरचे प्रतापराव सुद्धा आलेले होते. आणि मग त्यांच्यामध्ये अनेक गोष्टींमध्ये चर्चा झाली, अनेक गोष्टी त्याचे परिणाम पुढे तुम्हाला सांगतो. झाले, इंग्लंडला गेले. याच्यानंतर याच वर्षीची घटना आहे, ती अजिबात विसरायची नाही. 1902 साली इंग्लंडच्या केम्ब्रिज विद्यापीठानं राजर्षी शाहू महाराजांना कोणत्या पदवीने सन्मानित केलं? LL.D. मोठी पदवी आहे, खूप वेळा परीक्षेला आलेली आहे. आता बघा, मी मागचं काल परवाच्या लेक्चरचा एक प्रश्न विचारतो, आठवतो का बघा. मुंबई विद्यापीठानं महर्षी धोंडो केशव कर्वे यांना LL.D. पदवी कोणत्या वर्षी दिली होती? खूप वेळा आलेला प्रश्न आहे. नाही ना, 20ला कशी रे? आता मागच बघावं लागेल, वहीत बघायला. परीक्षेला काय कॉप्या करणार आहे का? 1957ला. मी का तुम्हाला बघून शिकवतो का? तुमचं वय कुठं, माझं वय कुठं? म्हातारा माणूस आहे. आणि एवढ्या तर नाही बाण पोरं कशी लक्षात राहत नाही, काय कळतच नाही. आणि हे सुद्धा सांगितलं होतं ना मी त्यावेळेस. आत्ता कोरोना नंतरच्या एका परीक्षेला असा प्रश्न आलाय, राजर्षी शाहू महाराजांना खालीलपैकी टिंबटिंब विद्यापीठाने डॉक्टरेटची पदवी दिली. डॉक्टरेट म्हणजेच ही पदवी, LL.D. अशा रीतीनं ही पदवी खूप वेळ आली. 1902च्या घटना पाहतो. 1902चीच पुढची एक महत्वाची घटना, राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या कोल्हापूर संस्थानामध्ये नोकऱ्यांसंदर्भातचा अत्यंत धाडसी निर्णय घेतला. भारताच्या इतिहासात पहिल्यांदा 50% आरक्षणाचा निर्णय. आणि म्हणून राजर्षी शाहू महाराजांना आरक्षणाचे जनक असेही म्हणतात, आरक्षणाचा निर्माता असेही म्हणतात. 1902च्या या 3 महत्वाच्या घटनांबरोबरच एक तशी मोठी घटना आहे, पण परीक्षेला अशा घटना येत नाही. पण तरी मी सांगतो, आपण याच्या अगोदरच पाहिलं मागच्या लेक्चरला की शाहू महाराज फार लहान असताना आईचा मृत्यू झालाय. 1886 मध्ये वडिलांचा देखील मृत्यू झालाय. आणि आता इथं दत्तक आई आनंदीबाईंचा सुद्धा याच वर्षी मृत्यू झाला. बरं, 1902च्या 3-4 महत्वाच्या घटना पाहिल्यात.
आता तुम्हाला हे वेदोक्त प्रकरणासारखीच एक घटना 1901 ला झालेली ती एक सांगतो. एमपीएससीला हा सुद्धा प्रश्न येऊन गेलाय. काय त्या प्रकरणाला म्हणतात? ताई महाराज प्रकरण. असा प्रश्न परीक्षेला आला होता. लोकमान्य टिळक आणि राजर्षी शाहू महाराज खालीलपैकी कोणत्या मुद्द्यावरून मतभेद होऊन यांची भेट झाली होती? ताई महाराज प्रकरण. आता ताई महाराज प्रकरण काय पहा, तुम्हाला माहिती आहे रामायणामध्ये राम लक्ष्मण या सर्व भावंडांना शिकवण्याचं काम एका ऋषींनी केलं होतं. त्या ऋषींचं नाव बरं. त्यानंतर राक्षसांचा बंदोबस्त करण्यासाठी त्या ऋषींनी पुन्हा राम लक्ष्मण यांना शिक्षण झाल्यानंतर पुन्हा एकदा नेलं होतं विश्वामित्र. बरं, मी हे का सांगतोय? प्रत्येक दरबारामध्ये, राजाच्या दरबारामध्ये एक गुरु असायचे, एक शिक्षक असायचे, त्यांना फार मोठं स्थान असायचं. कोल्हापूरच्या दरबारामध्ये बाबा महाराज नावाचं असं एक व्यक्तिमत्व होतं, त्यांचं मोठं संस्थान होतं. बरं, या बाबा महाराजांना अपत्य नसल्या कारणानं त्यांनी मृत्यूपत्र लिहिलं होतं. त्या मृत्यूपत्रामध्ये त्यांच्या पत्नीचं नाव आहे ताई महाराज, आणि त्या मृत्यूपत्रामध्ये लिहिल्याप्रमाणे ताई महाराजांनी एका मुलाला दत्तक घेतलं. पहा, तो आता शाहू महाराजांच्या दरबारामध्ये बसणार आहे. त्याच वेळेस बाबा महाराजांच्या या संस्थानाचे विश्वस्त होते टिळक. आणि टिळक आणि शाहू महाराज पहिलेच वेदोक्त प्रकरणावरून सुरू झालेले वाद मतभेद. आणि मग टिळकांनी काय केलं? टिळकांनी त्यांचा वेगळा दत्तक घेतला. आता तिथं छत्रपतींची मान्यता पाहिजे. छत्रपतींनी ताई महाराजांनी घेतलेल्या मुलाला मान्यता दिली. मग लोकमान्य टिळक कोर्टात गेले आणि कोर्टामध्ये मग याचा 18 ऑगस्ट 1901 रोजी निकाल लागला टिळकांच्या बाजूनं. अशा रीतीनं वेदोक्त प्रकरण आणि ताई महाराज प्रकरण राजर्षी शाहू महाराजांच्या जीवन प्रवासातले मोठे प्रकरण आहे. त्याच्या अगोदर बर्वे प्रकरण सुद्धा आपण पाहिलं. आता चला पुढे. 1902 नंतर आपल्याला 1905 ची घटना पाहिजे. 1905 ची घटना काय? सारा कोल्हापूर सहित सारा ब्राह्मण वर्ग शाहू महाराजांच्या विरोधात. आणि विशेष म्हणजे कोल्हापूर संस्थानाच्या म्हणजे दरबारातून यांना जो वतन जायचं, जे पैसे जायचे त्याच्यावर हे जगणार आहे. म्हणून शाहू महाराजांनी काय केलं? हे सगळे वतनच रद्द करून टाकले कोल्हापूरच्या ब्राह्मणांची. 1905 मध्ये हाही प्रश्न परीक्षेला येऊन गेलेला आहे. राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूरमधील ब्राह्मणांची सुमारे 30,000 वर्षाला उत्पन्न देणारे वतन होतं. त्यावेळेस 30,000 म्हणजे खेळ नाही, एवढं वतनच रद्द करून टाकले. 1905 ची घटना. यानंतर 1906 ची घटना. तुम्हाला माहिती आहे भारताचे मँचेस्टर कोणत्या शहराला म्हणतात? इचलकरंजीला म्हणतात. बरोबर. इचलकरंजी म्हणजे कोणत्या जिल्ह्यामध्ये? बरोबर. चुकले ना सगळे. भारताचे मँचेस्टर मुंबई आणि अहमदाबाद, गुजरात नाही म्हणायचं. मुंबई आणि अहमदाबादला भारताचे म्हणजे देशाचे, फरक आहे ना. देशाचे मँचेस्टर म्हणतात कारण या दोन शहरांमध्ये फार अगोदरपासून कापड उद्योगाचं केंद्रीकरण झालं होतं. आणि महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हटल्यावर मग तुमची इचलकरंजी. घोटाळा क्लिअर झाला. महाराष्ट्राचे मँचेस्टर आणि भारताचे मँचेस्टर. इचलकरंजी कोल्हापूरमध्ये. तुम्हाला माहिती आहे हे आत्ताचं जे मंत्रिमंडळ आहे पहिल्या सरकारमधून बाहेर पडून आसामला गेलं, गुवाहाटीला गेलं. आणि हे पहिलं सरकार पडायच्या अगोदर पहिल्या सरकारनं एका ठिकाणाला महानगरपालिकेचा दर्जा दिला होता. ती आत्ता आपल्या महाराष्ट्रातली शेवटची महानगरपालिका म्हणजे 28वी महानगरपालिका ठरली जात आहे इचलकरंजी. बरोबर आहे. तर तिथंही कापड उद्योगाचं मोठं केंद्रीकरण. तिथं काय झालं बघा, तर त्याचं कारण सुद्धा राजर्षी शाहू महाराज आहेत. शाहू महाराजांनी भारतातील पहिली सहकारी तत्वावरची कापड मिल इथं सुरू केली. तिला आज नाव शॉर्टमध्ये तिला शाहू स्पिनिंग मिल, शाहू मिल असे म्हणतात. मात्र पूर्ण नाव तिचे शाहू स्पिनिंग अँड विविंग मिल. म्हणजे राजर्षी शाहू महाराजांच्या नावानंच ही मिल आहे, लक्षात राहू द्या. आणि सुद्धा परीक्षेला येते. भारतामध्ये पहिली कापड मिल कोणती असं जर आलं तर 1853-54 मध्ये नाना कावत यांनी मुंबईत सुरू केलेली.
मात्र भारतातली सहकारी तत्वावर सुरू झालेली पहिली कापड मिल आलं तर ही 1906ची आहे. साखर कारखाना पहिला वेगळा आणि पहिला सहकारी साखर कारखाना, फरक लक्षात येतो? तसा इथं फरक आहे, लक्षात राहू दे. 1906 1906ची ही घटना पाहिल्यानंतर 1907ची सुद्धा परीक्षेला आली. काय तर ढोर सांभार समाजाच्या मुलांसाठी शाहू महाराजांनी इथं स्वतंत्र शाळा सुरू केली. ढोर चांभार समाजाच्या मुलांसाठी स्वतंत्र शाळा सुरू केली. हा प्रश्न तुम्ही वाचला, हा मुद्दा वाचला, परीक्षेला एक वेगळाच उलटाच प्रश्न आला होता आणि गडबड झाली. प्रश्न असा होता की खालीलपैकी कोणी स्वतंत्र जातीसाठीच्या शाळा बंद केल्या? इथं शाहू महाराजांनी सुरू केल्या. स्वतंत्र जातीसाठी स्वतंत्र वसतिगृह सुरू केले. म्हणून अनेकांनी शाहू महाराज सोडून उत्तर दिले. पण शाहू महाराजच उत्तर आहे. कारण काय, ती 1919चा निर्णय. 1919 साली राजर्षी शाहू महाराजांनी स्वतंत्र जातीसाठीच्या शाळाच बंद करून टाकल्या आणि त्या सर्व जातीच्या मुलांना सर्वसामान्य शाळेमध्ये टाकलं आणि ज्याळ काढला. काय, अस्पृश्यता शैक्षणिक क्षेत्रामध्ये पाळायची नाही. अशा रीतीचा शाहू महाराजांचा पुढचा निर्णय. असाच एक उलटा निर्णय, असाच एक उलटा प्रश्न परीक्षेला आला होता आणि त्या प्रश्नानं सुद्धा फसवलं गेलं. सध्या जमानाच असा आलाय की वेगळ्या मुद्द्यावर प्रश्न येतात. नाशिकचा कलेक्टर जॅक्सनला कुणी मारलं हा कॉमन झाला, अनंत कानेरे. प्रश्न काय आला होता कोरोना नंतर की अनंत कानेरे या क्रांतिकारकाला मदत करणारे क्रांतिकारक कोण, असा प्रश्न. आता काही दिवसांनी नाही असा प्रश्न आहे की किती नंबरच्या खुर्चीवर बसले होते अनंत कानेरे. जॅक्सन कोणत्या नाटकात, थिएटरमध्ये खुर्ची असतात ना, जाता ना तुम्ही पिक्चरला बघायला, तुम्ही लय हुशार, तुम्ही बाल्कनीचं स्टॉलचं तिकीट काढून बाल्कनीत जाऊन बसता, तुमचं लय अवघड आहे. बरं, आपला प्रश्न मुद्दा काय चालला होता, उलटा एक प्रश्न आला होता. प्रश्न असा होता, खालीलपैकी कोणाला कोल्हापूरच्या शिवाजी मराठा क्लब या संस्थेनं देशाचा सर्वात मोठा शत्रू म्हणून उल्लेख केला आहे? आता मला सांगा, कोल्हापूरची संस्था आणि ती कोल्हापूरची संस्था शाहू महाराजांना देशाचा सर्वात मोठा शत्रू म्हणून का? साहजिकच अजिबात नाही. ज्याला खरोखर माहिती होतं तो सोडून सगळ्यांनी गोळ्या मारल्या, शाहू महाराज सोडून. त्याच्यात टिळक पर्याय होते, म्हणल्याच हा कोल्हापूरकरांनी दिले असेल, टिळकांना शिवाय दिल्या असतील देशाचा सर्वात मोठा शत्रू. पण उत्तर शाहू महाराज. हा असं कसं काय झालं? शिवाजी मराठा क्लब नावाची एक संस्था होती, कोल्हापूरची होती म्हणण्यापेक्षा आहे, आणि खूप मोठी संस्था. या संस्थेचं काम चांगलं आहे. आणि मग शाहू महाराज छत्रपती झाल्यानंतर शाहू महाराजांनी संस्थेला राज्याश्रय दिला. शाहू महाराजांनी अनेक कलाकारांना, पैलवानांना, गोरगरिबांना, अनेक क्षेत्रातल्या लोकांना राज्याश्रय दिला होता. तसं या संस्थेला बी राज्याश्रय दिला. आता राजाचा आश्रय मिळाला म्हटल्यानंतर ही संस्था फार मोठ्या वेगानं वाढायला लागली. मध्यंतरी आपल्या नशिबानं मुंबईला, म्हणजे उद्धवराव ठाकरे मुख्यमंत्री असताना आपल्याला बाळासाहेब ठाकरे करिअर अकॅडमीची ऑफर आली होती की त्या ठिकाणी तुम्ही काय काम करू शकता. दुर्दैवानं ह्या कोरोनाच्या भीतीनं किंवा त्या कोरोनाच्या काळात काय जाता नाही आलं आणि त्याच्यानंतर सरकार हळूहळू बदलत तर गेलंच. तर अशी म्हणजे उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा त्या अकॅडमीची ताकद वाढली असं का नाही? सेम तसंच राजाश्रय मिळाल्यामुळे शिवाजी मराठा क्लब नावाची संस्था अतिशय ताकदीची झाली, वाढत गेली, तिचं काम वाढत गेलं. मात्र या काळात अनेक क्रांतिकारक त्या संस्थेत सहभागी झाले. मग हे क्रांतिकारक काय करायचे? इंग्रजांच्या विरोधात लढायचे ना, म्हणजे हे काय वाईट नव्हतं. पण प्रॉब्लेम असा होता की शाहू महाराज खरे राजे नव्हते. राज्य कोणाचं होतं देशात? इंग्रजांचं राज्य होतं. आणि हे जर लक्षात आलं इंग्रजांच्या की शाहू महाराज ज्या संस्थेला राज्याश्रय देतात ते क्रांतिकारक आपल्या विरोधात काम करतात, तर शाहू महाराजांचं पद बी जाऊ शकत होतं. आणि त्यामुळे शैक्षणिक सामाजिक क्षेत्रामध्ये शाहू महाराजांनी जे काम सुरू केलं होतं ते बंद पडणार होतं. आणि म्हणून शाहू महाराजांनी शिवाजी मराठा क्लब या संस्थेचा जो राजाश्रय दिला होता तो काढून घेतला, मुदत बंद केली. आणि मग हे क्रांतिकारक उघडे पडले. अनेकांना छोट्या मोठ्या शिक्षा झाल्या, पकडले गेले. आणि म्हणून त्या संस्थेने शाहू महाराजांवरच टीका केली होती, देशाचा सर्वात मोठा शत्रू. अशा रीतीने कधी कधी असं होतं की आईनं वडिलांनी मुलांना हाणल्यानंतर अगदी पहिली दुसरीचे पोरं बिले डेंजर, हाणल्यानंतर पोरं म्हणतात की नाही गड्या, एक दिवस तर एक बारकं पोरगं मम्मीने हाणलं, त्याच्या पप्पाकडे गेलं, म्हणलं पप्पा
तुमच्या बायकोचं आणि माझं काय पटत नाही, आपल्याला आपली बायको पाहिजे. तर अशा रीतीने जवळच्या लोक सुद्धा अशा प्रकारचे बंड करताना दिसतात, बोलताना दिसते. असंच आहे, शाहू महाराजांनीच मोठी केलेल्या संस्थेने शाहू महाराजांना अशा प्रकारची टीका केली होती. 1907ची दुसरी घटना आपल्याला पाहायची. 1907ची घटना बघा, आपण पाहिलं पंचगंगा नदी, कुंभी, कासारी, तुळशी, भोगावती, सरस्वती, चौथ्या क्रमांकाची नदी आहे भोगावती. या भोगावती नदीवर कोल्हापूर पासून सुमारे 65 किलोमीटर अंतरावर एक दाजीपूर नावाचं गाव आहे. त्या दाजीपूर गावाजवळ शाहू महाराजांनी धरणाच्या बांधकामाचं उद्घाटन केलं. उद्घाटन 7ला झाले, 9ला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली, पण उद्घाटनच महत्वाचं आपल्यासाठी. आणि मग त्या धरणाला आईचं नाव दिलंय. आईचं नाव काय? राधानगरी. राधानगरी धरणाचं नाव आहे. तेव्हापासून दाजीपूर अभयारण्याला राधानगरी अभयारण्य असंही म्हणायला लागले. आणि या अभयारण्यामध्ये कोणता प्राणी आहे? गव्यांसाठी प्रसिद्ध असणारं अभयारण्य. गवे म्हणजे कसले असतात? म्हशीवणी असतात, बरोबर, मोठ्या मोठ्या शिंगा असतात. ओके, म्हणजे तुम्हाला माहिती. आणि या धरणाच्या जलाशयाला कोणाचं नाव दिलं? पत्नीचं नाव दिलं, बरोबर. लक्ष्मी सागर जलाशय म्हणतात. म्हणजे राधानगरी आईचं नाव धरणाला आणि पत्नीचं नाव जलाशयाला दिलेलं आहे. 1907ची घटना आहे. खरं तर राजर्षी शाहू महाराजांच्या मृत्यूनंतर याचं काम कंप्लीट झालं, परंतु या धरणामुळं 22,000 हेक्टर पर्यंत, म्हणजे आपल्या अहमदनगर जिल्ह्यापेक्षा जास्त क्षेत्रफळाचा भाग, कोल्हापूर, सातारा, सांगली असा खूप मोठा भाग तिथं बागायत झालाय. आणि कोल्हापूर या धरणामुळे सुजलाम सुफलाम झालं. एक तर तिथं पाऊसच भरपूर पडतो, मात्र या धरणामुळे खूप मोठा फायदा झाला. 1907ची घटना पाहिल्यानंतर आपल्याला पुढे जायचं. 1911. 1911च्या 2-3 महत्त्वाच्या घटना पाहिजेत. त्यातली पहिली घटना सांगतो तुम्हाला. राजर्षी शाहू महाराजांवर कोणत्या संस्थेचा प्रभाव होता? म्हणून राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूरमध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली. तुम्हाला जर असा प्रश्न आला, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली, तर काय उत्तर? महात्मा फुले. पण तुम्हाला जर असा प्रश्न आला, कोल्हापूरमध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली, तर राजर्षी शाहू महाराज. किती साली? 1911ला. आणि या सत्यशोधक समाजाला शाहू सत्यशोधक समाज असंही म्हणायचे. ओके, झाला. पुढं 1911ची दुसरी घटना तुम्हाला सांगतो. 1911ची काय, तर कोल्हापूरमध्ये एक मोठी संस्था होती, राजाराम हायस्कूल, राजाराम कॉलेज नावानं. तर राजाराम महाराजांच्या नावानं असणाऱ्या या संस्थेतल्या गरीब विद्यार्थ्यांसाठी शाहू महाराजांनी घोषणा केली. किती गरीब विद्यार्थ्यांसाठी, तर 15% गरीब विद्यार्थ्यांसाठी नादारी फी घोषणा, नादारी फीची घोषणा केली. ही जी नादारी नाव आहे त्याला आज आपण म्हणतो शिष्यवृत्ती, म्हणजे स्कॉलरशिप. अशा रीतीनं 15% गरीब विद्यार्थ्यांनी जी फी भरली होती ती रिटर्न दिली. आपल्याला नाही का स्कॉलरशिप भेटते, आता कास्टनुसार भेटते, इथं आर्थिक निकषानुसार त्यांनी सुरू केली होती. म्हणून स्कॉलरशिपचे जनक, शिष्यवृत्तीचे जनक सुद्धा राजर्षी शाहू महाराजांनाच म्हणतात. बर, चला, 1911च्या या 2 महत्वाच्या घटना आपण पाहिल्या. आता आपल्याला पुढे जायचं. 1912. 1912च्या 5-6 महत्वाच्या घटना आहेत बघा, खूप वेळा परीक्षेला येऊन गेल्या. त्यातली पहिली घटना. आता पहिल्या घटनेची पार्श्वभूमी तुम्हाला माहिती असणं गरजेचं. पहिल्यांदा मला सांगा, आपल्या भारतामध्ये पंचायत राजची स्थापना कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार झाली? व्हेरी गुड, बलवंतराव मेहता समितीच्या शिफारशीनुसार. बलवंतराव मेहता समिती किती साली स्थापन झाली? दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत 1957ला स्थापन झाली. आणि मग या समितीच्या शिफारशीनुसार भारतात पंचायत राजची स्थापना पहिल्यांदा कुठं झाली? राजस्थान राज्यामध्ये, जिल्हा नागौर जिल्ह्यात. किती तारखेला? 2 ऑक्टोबर 1959 रोजी. बर, 1959 साली राजस्थान बरोबर अजून कोणत्या राज्यामध्ये पंचायत राजची स्थापना झाली? आंध्र प्रदेशमध्ये. आता प्रश्न आहे, महाराष्ट्रामध्ये कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार पंचायत राजची स्थापना झाली? वसंतराव नाईक समितीच्या शिफारशीनुसार महाराष्ट्रामध्ये पंचायत राजची स्थापना केव्हा झाली?
1 मे 1962 1962 रोजी महाराष्ट्रामध्ये पंचायत राजची स्थापना झाली. त्रिस्तरीय म्हणजे जिल्हा लेवलला जिल्हा परिषद, पंचायत समिती, तालुका लेवलला आणि गाव लेवलला ग्रामपंचायत. बरोबर. मग ही ग्रामपंचायत आली. ग्रामपंचायतच्या माध्यमातून मग गावाचा कार्यकारी प्रमुख तयार झाला कोण, आणि गावाचा प्रशासकीय प्रमुख ग्रामसेवक. व्हेरी गुड. ह्या दोन्हीतला फरक लक्षात राहू द्या. बरं, पुढं 1962च्या अगोदर याचा अर्थ महाराष्ट्रात सरपंच होता का? नाहीच ना. पंचायत राजच नव्हती तर सरपंच. मग गावाचा प्रमुख कोण होता? गावाचा प्रमुख असायचा पाटील. आणि मग पाटील शक्यतो ब्राह्मणेतर असायचा, रुबाबदार, मिशा बिशा खात्या पित्या घरचा, अडाणी का असाना पण रुबाबदार असायचा. आणि पाटलाचं वजन म्हणजे किरकोळ नाही. आजही अख्खी जहागिरी पाटलाची गेलेली आहे, पण फुगिरी मात्र तशीची अजूनही लोक म्हणते पाटील की लगेच सांगते चला रे 2-4 कॉफी सांगा, आणि मग परत गपचूप हॉटेलवाल्याला सांगते मांडून ठेवा. तर अशी परिस्थिती. पण एक काळ असा होता, पाटील गावचा प्रमुख होता, पण तो निरक्षर असल्यामुळे त्याला गावचा कारभार कसा करायचा, ते अधिकार कसे वापरायचे हेच कळत नव्हतं. मग गावात शिकलेला असायचा देशमुख कुलकर्णी म्हणजे ब्राह्मण, आणि त्यामुळं हे सगळे अधिकार गावचा ब्राह्मण वापरायचा, आणि वापरणं वेगळं गैरवापर केले जायचं. म्हणून गावचा कारभार कसा करावा याच्यासाठी शाहू महाराजांनी पाटील शाळा सुरू केल्या. गाव लेवलला अशा प्रकारच्या पाटील शाळा सुरू करणारा देशातील पहिली व्यक्ती म्हणून राजर्षी शाहू महाराज. 12 मे 1912 रोजी अशा प्रकारच्या पाटील शाळा सुरू केल्यात. 1912ची पुढची घटना आज आपल्याकडं म्हणजे जगभरामध्ये कुस्ती क्षेत्रामध्ये भारत आघाडीवर आहे. म्हणजे भारताची खासियतच आहे, पाय धरून पाडण्यामध्ये आपण 1 नंबर आहे. मग ती कुस्तीत असो नाही तर कशी बी असो आपण आघाडीवर आहे. तर कुस्ती क्षेत्रामध्ये आज आपल्या भारतामध्ये एक मानाची कुस्ती हिंद केसरी स्पर्धा असते. महाराष्ट्रात महाराष्ट्र केसरी, अनेक महानगरपालिकेने महापौर केसरी असे बी सुरू केलेत, नगर केसरी, काही गावांच्या नावाने, काही व्यक्तींच्या नावाने, आमदारांच्या नावाने, खासदारांच्या नावाने, पण पुढं केसरी. आणि अशा या स्पर्धांमध्ये विजय मल्ल म्हणजे जिंकलेला पैलवान, याला काय 2 लाख 5 लाख काय पैसे बी असतील, पण त्याबरोबर एक गदा असते. बरोबर आहे. तर विजय मल्लाला गदा देण्याची प्रथा राजर्षी शाहू महाराजांनी 1912ला सुरू केली. आणि ही पहिली गदा मिळवण्याचा मान इमाम बक्ष नावाच्या पहिलवानानं मिळवला. शाहू महाराजांच्या काळामध्ये बेरड आडनावाचा, गायकवाड आडनावाचा, इमाम बक्ष अशी काही पैलवान असे होते की त्यांना कोणी हरवू शकत नव्हतं. आणि त्यावेळेस असल्या कुस्त्या नव्हत्या पॉईंटवरी, चितपट कुस्त्या 1912ची. पुढची घटना पाहूया. 1912 साली शाहू महाराजांनी किंग एडवर्ड राजाच्या नावानं ॲग्रिकल्चर इन्स्टिट्यूटची स्थापना केली. ॲग्रिकल्चर इन्स्टिट्यूटची स्थापना 1912 मध्ये. 1912चीच अजून एक महत्त्वाची घटना. रोमच्या धर्तीवर शाहू महाराजांनी आशिया खंडातला सर्वात मोठा आखाडा, सर्वात मोठी तालीम उभारली, आणि त्या तालमीचं नाव आहे खासबाग तालीम. खासबाग आखाडा कोठी आहे? कोल्हापूरमध्ये आहे. कोणी बांधला? शाहू महाराजांनी. केव्हा? 1912ला. आणि त्याचं काय वैशिष्ट्य? आशिया खंडातला सर्वात मोठा आखाडा असं वैशिष्ट्य आहे त्याचं. 1912च्या या 4 महत्त्वाच्या घटनांबरोबरच एक आगळी वेगळी योजना 1912ची तुम्हाला सांगतो. शैक्षणिक क्षेत्रामध्ये या मुद्द्यावर प्रश्न आलाय, बाकी इतर ठिकाणी नाही, पण तरी मी सांगतो 1 मिनिटामध्ये आपले संपन्न. राजर्षी शाहू महाराजांनी असा निर्णय घेतला होता. काय निर्णय घेतला होता? गाव तेथे शाळा, गाव तेथे शाळा, आणि त्या शाळेवर शिकवणाऱ्या शिक्षकाला जमीन वतन म्हणून द्यायची, आणि म्हणून त्या शाळेवर शिकवणारा शिक्षक म्हणजे वतनदार शिक्षक असं. आता आपल्या महाराष्ट्रातले लोक म्हणजे कसे तुम्हाला माहिती. तुम्हाला आता जर असं म्हणलं की तुम्हाला गडचिरोलीला, चंद्रपूरला किंवा काश्मीरला, पंजाबला इकडं तिकडं नोकरी देतो, तुम्ही म्हणा हा सर काय अडचण नाही, नोकरी पाहिजे. नोकरी लागली की पहिलं म्हणतात सर काय खरं नाही राव, सोडून दे. वाटते का खूप लांब.
ती इकडं मी तिकडं, आपलं रडगाणं सुरू. तसंच प्रॉब्लेम इथं झाला. हे वतनदार शिक्षक वतनावरून भांडायला लागले, मला इकडंच पाहिजे, मला तिकडंच पाहिजे. शाहू महाराजांनी ही स्कीम बदलवली आणि 1914ला स्कीम काय, गाव तेथे शाळा तसंच, पण पगारी शिक्षक अशी योजना आखली. आणि या योजनेची अंमलबजावणी 1916ला केली. अंमलबजावणी सुरू झाली. वर्ग म्हणजे शैक्षणिक क्षेत्रातल्या परीक्षा सोडल्या तर हे प्रश्न दुसरीकडे नाही सापडायचे. मात्र या योजनेचा जो परिणाम झाला तो सगळ्या परीक्षांना दिसतोय आणि तो मी तुम्हाला इथंच सांगतो. इथं म्हणजे हे घटना सांगत असताना 1917ची घटना आहे. राजर्षी शाहू महाराजांनी अतिशय क्रांतिकारक असा निर्णय घेतला. काय, कोल्हापूर संस्थानामध्ये प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत द्यायचा निर्णय घेतला. सक्तीचा आणि मोफत देण्याचा निर्णय प्राथमिक शिक्षण 1917ला. बरं, आत्ता आपल्या संविधानामध्येच प्राथमिक शिक्षण सक्तीचा आणि मोफत निर्णय आहे, बरोबर की नाही? संविधानामध्येच या कलमाचा कितव्या कलमामध्ये आता, हा 21 कलमामध्ये याचा समावेश. याचा अर्थ हे मूलभूत हक्क आहे, मार्गदर्शक तत्व आहे का कर्तव्य आहे? 36 ते 51 मूलभूत हक्क आहे ना, म्हणून मूलभूत आपले 12 ते 35 मूलभूत हक्क आहे आणि 21 म्हटल्यानंतर मूलभूत हक्क आणि 36 ते 51 मार्गदर्शक तत्व आहे. जेव्हा आपली राज्यघटना तयार झाली तेव्हा हे कलम 45 मध्ये होतं, म्हणजे मार्गदर्शक तत्व होतं. 2001-2ला घटना दुरुस्ती झाली. 86व्या घटना दुरुस्तीनुसार हे मार्गदर्शक तत्व वगळून हे मूलभूत हक्कामध्ये समाविष्ट केलं आहे. बरं, पुढचा प्रश्न, भारतामध्ये सर्वप्रथम प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत कोणी केलं? सयाजीराव गायकवाडांनी. कुठं केलं? बडोद्याला केलं. बडोदा म्हणजे सध्या कोणत्या राज्यात? गुजरात राज्यामध्ये, बरोबर. गुजरात राज्यामध्ये किती साली? 1883 साली. ब्रिटिश सरकार समोर पहिल्यांदा प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत असावं अशी मागणी करणारी महाराष्ट्रातील समाजसुधारक व्यक्ती महात्मा ज्योतिबा फुले. कोणत्या कमिशन समोर मागणी केली होती? हंटर कमिशन समोर मागणी केली होती. हंटर कमिशन समोर कोणत्या वर्षी? असा अभ्यास पाहिजे, 1882. आणि महात्मा फुल्यांबरोबरच अजून एका व्यक्तीनं हंटर कमिशन समोर साक्ष दिली होती. त्या व्यक्ती पंडिता रमाबाई. व्हेरी गुड. रमाबाई रानडे ना, पंडिता रमाबाई, लक्षात राहू द्या. पंडिता रमाबाई यांनी सुद्धा साक्ष. प्रश्न आला होता परीक्षेला. पुढे जायचं आपल्याला. शाहू महाराजांनी 1917ला GR काढला, अध्यादेश काढला आणि प्रायोगिक तत्वावर चिपरी पेटा नावाच्या गावात हा प्रयोग राबवला. तो यशस्वी झाल्यानंतर त्याच वर्षी संपूर्ण करवीर संस्थानामध्ये, कोल्हापूर संस्थानामध्ये प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत केले. 1917 झाला. ही शैक्षणिक योजना पाहत असताना आपण पुढे गेलो होतो. ॲक्च्युली आपण किती साली आहोत? 1912. 1912 सालच्या घटना आपण पाहतोय. यामध्ये या घटना पाहिल्या. आता आपल्याला 1913ची एक महत्त्वाची घटना पाहायची. बरं, 1913ची घटना काय आहे? 13 पाहूया, 16 पर्यंत जाऊया. शाहू महाराज काय संपत नाही असं दिसतंय. 1913 साली काय झालं? आजही बघा, आपण एवढे मॉडर्न आहे तरी आपल्याला धर्माचं पालन कसं करायचं हे कळत नाही. धर्म म्हणजे काय सायंटिफिक कळत नाही. काही लोक अंधश्रद्धाळू आहेत आणि काही लोकांना धर्माचं काही कळत नाही. ते अगदी नास्तिक म्हणूया आपण, अशा प्रकारचे. मात्र धर्म म्हणजे काय आहे, त्याचा जन्म कशासाठी झालाय, तो कसा पाळायचा याची माहिती लोकांना आजही नाही. त्यावेळेस तर नव्हती. म्हणजे आजही बघा, आजही आपल्याला लग्न करायचं म्हटल्यानंतर मध्यस्थी लागतोच. का असं झालंय अपवादात्मक? कुठं तुम्हाला जनरली पाहायला नाही मिळायचं. नवरी नवरदेव दोघांनीच मंगलाष्टक म्हणले, लग्न लावून घेतलं. आज झाले कधी? अजिबात नाही. अगदी पळून गेलेले आळंदीला जातील किंवा अजून कुठं जातील, तुम्हाला जास्त ठिकाणं माहिती असतील, पण तिथं सुद्धा कुणीतरी मध्यस्थी लागतंयच, बरोबर की नाही? तर अगदी त्याच्याही पेक्षा मोठं उदाहरण सांगतो. जर आज परीक्षा असेल सकाळी 8 वाजता, तर तुम्ही सकाळी 7 वाजता कुठल्या तरी तुमच्या श्रद्धेच्या देवासमोर जाता, मंदिरात जाता, त्या देवापुढं 10 वेळा डोकं टेकवता. देवा, पेपर सोपा येऊ दे रे, वाचलेलं येऊ दे रे.
अगदी असंही आणलेल्या कॉप्यातलंच येऊ दे रे, काय 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 बरोबर एक नाही. पण देव 8 दिवसापूर्वीचा प्रसंग आठवतो तुम्हाला आशीर्वाद देताना. 8 दिवसापूर्वी तू बाबड्या मंदिराच्या मागं कोणाला घेऊन आला होता भेटायला, आणि आता माझ्या पुढं डोकं आपटितो. असला आपला धर्म. आपला धर्म म्हणजे फक्त स्वार्थापुरता, आणि त्यामुळं धर्माचं शास्त्रोक्त पालन कसं करावं हे शिकवण्यासाठी राजर्षी शाहू महाराजांनी सत्यशोधक शाळा सुरू केल्या. पुरोहित शाळा म्हणजे सत्यशोधक शाळा असा प्रश्न परीक्षेला आला होता. सत्यशोधक शाळा कोणी सुरू केल्या? अनेकांनी महात्मा फुलेचं उत्तर दिलं. तर सत्यशोधक शाळा राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूरमध्ये सुरू केले, लक्षात राहू द्या. बरं, याच वर्षीची घटना 1913. काय तर शेती सुधारणा हा एक नवा विषय तयार करून राजर्षी शाहू महाराजांनी तो ग्रामीण भागातल्या शाळांमधील अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट केला. आज आपला 80% समाज शेती करतोय, शेतीवर आधारित उद्योग व्यवसाय करतोय, पण आपल्याला नीट शेतीमधलं कळत नाही. आपल्या देशाला शेतीप्रधान म्हणतात, मात्र आजही आपल्या देशामध्ये शेती मागासलेलीच आहे. त्याच्यामध्ये आपल्याकडं पहिली अंधश्रद्धा. पहिलं कसं असं होतं जुन्या काळात, उत्तम शेती म्हणजे सगळ्यात हुशार लोक शेती करायची. नंतर म्हणायचे कनिष्ठ नोकरी सोडून पळून यायचे आणि शेती करायचे. शेतीचा एवढा मान होता, हुशार लोक शेती करत होते, त्यावेळी शेती चांगली होती. आता सिस्टम बदलली. आता हा काय करतो, सरकारी नोकरीचा प्रयत्न करतो. अगदी एखादा क्लास 1 होण्याचा प्रयत्न करेल, नाही जमलं क्लास 2, नाही जमलं क्लास 3, क्लास 4, काय सरकारी नोकरी जमलीच नाही. तर मग शक्य झालं तर कुठंतरी कंपनीत नोकरी करते, निदान लग्न होईपर्यंत तरी दाखवावं लागतं. आणि मग कुठंच नोकरी नाही मिळाल्यानंतर हा एखादा उद्योग व्यवसाय करायचा प्रयत्न करतो, तेही नाही जमलं तर मग शेतीकडे जातो. एंडिंग पॉईंट ते बी शेतीकडे जाता जाता हा कोंबड्याचा धंदा करीन, दुसरं काहीतरी करीन, नाही जमलं मग ओरिजिनल शेतीत उतरण. म्हणजे अशा रीतीनं आपल्या भारत देशामध्ये ज्याला काहीच जमत नाही त्यानं शेती करावी अशी अंधश्रद्धा तयार झाली. म्हणून आपली शेती रिवर्स चालली. ती तिकडे इस्रायल, जिथं हजार फूट खोल खाणलं तरी पाणी मिळत नाही, ते इस्रायल आपल्या 10 पटीनं शेती भारी करतंय. आपल्या इकडं एका मिरचीच्या झाडाला 2 मिरच्या आहेत, त्यात एक एवढी कुरतडलेली आणि एक वाळून गेलेली जळालेली. मात्र इस्रायलमध्ये पानं कमी, मिरच्या जास्त. तो आपल्याला मेळच लागत नाही. ही कशी काय मिरचीला रोज पाणी सोडितोय? तर अशा रीतीनं हे सगळ्या सिस्टम शिकणं गरजेचं आहे शेती क्षेत्र संदर्भात. आणि इथं शेती सुधारणा हा विषय शोमा म्हणजे काय दूरदृष्टी असेल. 1913च्या या 2 महत्त्वाच्या घटना झाल्यानंतर 1916ची घटना तुम्हाला सांगतो. 1916ची घटना मी तुम्हाला शिकवली म्हणून फक्त विचारणार. सांगा, राजर्षी शाहू महाराजांनी बहुजन समाजाला राजकीय अधिकार प्राप्त करून देण्यासाठी निपाणी या गावामध्ये कोणत्या संस्थे स्थापना केल्या? आगरकर शिकवत असताना, महात्मा फुले शिकवत असताना आणि कर्वे शिकवत असताना सुद्धा मी हा मुद्दा घेतला होता. समान नावात गडबड होती म्हणून. 1916 साली कोल्हापूर संस्थानातील निपाणी या गावामध्ये बहुजन समाजाला राजकीय अधिकार प्राप्त करून देण्यासाठी राजर्षी शाहू महाराजांनी डेक्कन रयत सभा नावाची संस्था स्थापन केली. विसरूनच जाता राव तुम्ही. डेक्कन रयत सभा नावाची संस्था, डेक्कन सभा रानडेंची, रयत शिक्षण संस्था कर्मवीर भाऊराव पाटलांची, डेक्कन एज्युकेशन सोसायटी टिळक आगरकरांची, डेक्कन कॉलेजमध्ये टिळक आगरकर शिकले आणि ही डेक्कन रयत सभा आहे कुठं? हा, निपाणी. 1916 राजर्षी शाहू महाराज. कसा बी प्रश्न उद्या खूप वेळा येऊन गेलाय. ओके, 1916ची घटना पाहिली. यानंतर 1917 किती वाजले रे? 5 मिनिट थांबा. राजर्षी शाहू महाराज कंप्लीट करू आपण 5 मिनिटात. फास्ट घेऊ थोडेसे. 1917 साली राजर्षी शाहू महाराजांनी सामाजिक क्षेत्रामध्ये क्रांती घडवून आणली असा काही महत्त्वाचा निर्णय घेतला. कोणता? विधवा पुनर्विवाहाचा कायदा.
विधवा पुनर्विवाहाचा कायदा म्हणजे काय, तर विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा 1917ला. खूप वेळा या कायद्यांचा क्रम परीक्षेला आलाय, म्हणून अगोदर हे कायदेच क्रमाने तुम्हाला सांगतो. यानंतर 1918ला राजर्षी शाहू महाराजांनी आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा केला, म्हणून त्याला आंतरजातीय विवाहाचा कायदा असं म्हणतात. आंतरजातीय विवाहाचा कायदा. याच्यानंतर राजर्षी शाहू महाराजांनी 1919 रोजी स्त्रियांना क्रूरपणे वागविण्यास प्रतिबंध करणारा कायदा केला 1919ला. आणि 1920 रोजी घटस्फोटाचा कायदा केला. अशा रीतीनं हे 4 कायदे क्रमाने लावा किंवा साल जोड्या लावा. खूप वेळा परीक्षेला आले आणि म्हणून यांचे साल लक्षात ठेवायचे, क्रम लक्षात ठेवायचे. विधवा पुनर्विवाहाचा कायदा 17 सुरुवात. राजर्षी शाहू महाराजांनी ओळखलं होतं की काही दिवसांनी लोक सोशल मीडियाच्या माध्यमातून बी लग्न करायला बसलेत आणि प्रेमविवाह होणार. आणि प्रेम आंधळं असतं. प्रेम किती आंधळं असतं हे सांगायची गरज नाही, इतकं आंधळं असतं. ऑनलाईन सोशल मीडियाच्या माध्यमातून पोरच लग्न करायला लागलेत, खोटे खाते उघडायला लागले. आणि म्हणून शाहू महाराजांनी मग निर्णय घेतला, पुढच्या लोकांसाठी आंतरजातीय विवाहाला मान्यता देणार, इंटरकास्ट मॅरेज. याच्या पुढे पोरं आपल्या भारत देशामध्ये इतके आहेत का, पोरं गाडी घ्यायची लगेच बायकोला म्हणते जा माहेरवरून पैसे आण. माहेरवरून पैसे आणायला येतात किंवा नाही आणले तर छळ करतात. पाठीमागं हुंडा, या हुंड्यासाठी कितीतरी स्त्रिया मारल्या गेल्या हे तुम्हाला माहिती आहे. तर शाहू महाराजांनी किती वर्ष अगोदर स्त्रियांना क्रूरपणे वागविण्यास प्रतिबंध शब्द काढून नका टाकू, नाही तर वागवण्याचा कायदा म्हणा, वागवण्यास प्रतिबंध करणारा कायदा. आणि मग शेवटी सगळ्यांना माहिती आहे की हे आंधळं प्रेम जास्त दिवस टिकणारं नाही, की मग 1920ला पुन्हा कायदा केला, घटस्फोटाचा कायदा, सुट्टी. अशा रीतीने 4ही कायदे खूप वेळा आलेत. आपण होतो 1917 साली. 1917 साली खामगाव मराठा परिषद भरली आणि या खामगाव मराठा परिषदेचे अध्यक्ष राजर्षी शाहू महाराज. आई प्रश्न अनेकदा आलाय. याच्यानंतर पुढे 1918 सांगतो, राजर्षी शाहू महाराजांनी महार वतने रद्द केली आणि ज्यांना ज्यांना ही महार वतनं होती त्यांची ती महार वतने रद्द करून त्यांना पोलीस खात्यात भरती केलं. हा धाडशी निर्णय होता. अशा प्रकारचे महार वतनं रद्द भारत सरकारने कधी केले माहिती? 1958 साली भारत सरकारने महार वतनं कायद्याने रद्द केव्हा केले असा प्रश्न आला 1958. आणि राजर्षी शाहू महाराजांनी केव्हा कोल्हापूरमध्ये केव्हा 1918. सेम असाच प्रश्न. असा जर प्रश्न आला आपल्या भारतामध्ये विधवा पुनर्विवाहाचा कायदा केव्हा झाला आपल्या भारतामध्ये जर म्हणाल तर 1856 साली लॉर्ड डलहौसीने केला. 1856 साली लॉर्ड डलहौसीने कोणाच्या प्रयत्नामुळे? पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या प्रयत्नामुळे 1856 रोजी पहा. आणि कोल्हापूरमध्ये विधवा पुनर्विवाहाचा कायदा 1917ला. प्रश्न कसा येतोय त्यानुसार उत्तर लिहा, घोटाळा करू नका. चला, महार वतने रद्द, त्यांना पोलीस खात्यामध्ये भरती केलं. याचबरोबर दुसरं एक पद, कुलकर्णी पद. आता जे तलाठी नावाचं पद आहे त्याचं काम कुलकर्णी पद करत होतं, कुलकर्णी. पण हे कुलकर्णी पद अर्थातच पद होतं, त्याचं आडनाव झालं ब्राह्मण समाजाकडे असायचे आणि इतरांच्या निरक्षरतेचा फायदा घेऊन फसवला जायचं. म्हणून शाहू महाराजांनी कुलकर्णी पद रद्द केलं आणि त्या जागेवर कोणतं पद तयार केलं? तलाठी पद. तलाठी पदाचे जनक आहेत राजर्षी शाहू महाराज. आणि नुसतं पद तयार केलं नाही तर त्यांनी तलाठी पदानं काम कसं करावं यासाठी तलाठी शाळा सुरू केल्यात. 1918ची पुढची महत्त्वाची घटना तुम्हाला सांगतो. 1918 साली फाशे पारधी नावाचा जो गुन्हेगारी जमात म्हणून ओळखला जाणारा समाज, या समाजाच्या दररोज हजेरी द्यायला पोलीस स्टेशनला जावं लागायचं. तरी हजेरी द्यायची पद्धत बंद केली आणि त्यांच्या उदरनिर्वाहासाठी त्यांना मोफत जमीन वाटपाची योजना सुरू केली. आजही मोफत जमीन वाटपाची योजना केंद्र सरकार चालवत आहे. केंद्र सरकार अनेक जाती जमातींना अशा प्रकारच्या योजनांचा लाभ देत आहे. 1918 सालची पुढची घटना तुम्हाला सांगतो.
1918 साली राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूरमध्ये आर्य समाजाची स्थापना केली. पहा, आर्य समाजाची स्थापना 1875 मध्ये मुंबईमध्ये स्वामी दयानंद सरस्वती यांनी केली. मात्र कोल्हापूरमध्ये आर्य समाजाची स्थापना कोणी केली असा प्रश्न आला तर राजर्षी शाहू महाराज 1918. आणि या आर्य समाजाकडे शाहू महाराजांनी त्यांची जी संस्था होती राजाराम हायस्कूल, राजाराम कॉलेज, ही संपूर्ण संस्था चालवण्यासाठी दिली. 1918ची ही एक महत्त्वाची घटना आहे. मी तुम्हाला सांगत असतो की महर्षी कर्व्यांवर 1896 या वर्षावर जास्त प्रश्न येतात. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1927, तसं राजर्षी शाहू महाराजांवर 1918 सालावर जास्त प्रश्न येतात. शाहू महाराजांनी काय केलं होतं, अस्पृश्यांच्या आडनावावरून जात ओळख कळते म्हणून त्यांनी अस्पृश्यांना अशा मोठ्या मोठ्या सूर्यवंशी, पंडित, जाट, सरदार अशा प्रकारच्या पदव्या बहाल केल्या होत्या. याचबरोबर शिकलेल्या अस्पृश्य तरुणांना त्यांनी वकिलीच्या संधा दिल्या होत्या. म्हणजे आज तुम्हाला कोर्टामध्ये जर खटला लढवायचा असेल, वकिलीची प्रॅक्टिस करायची असेल तर तुम्हाला LLB करायला लागणार आहे. त्यानंतर मग तुम्हाला एक CET सारखी परीक्षा असते, ती परीक्षा द्यावी लागते. त्या परीक्षेत पास झालं तर तुम्हाला कोर्टामध्ये प्रॅक्टिस करता येते. पण राजर्षी शाहू महाराजांनी असा मोठा निर्णय घेतला होता की सुशिक्षित अस्पृश्य समाजाला डायरेक्ट वकिलीच्या संधा दिल्या आणि तुम्ही तुमच्या समाजासाठी कोर्टामध्ये काम करा. अशा प्रकारचे धाडशी कामं 1918चे हे काही महत्त्वाचे निर्णय राजर्षी शाहू महाराजांचे नेहमी परीक्षेला येऊन गेले. याच्यानंतर पहा, 21 एप्रिल 1919ची घटना तुम्हाला सांगतो. राजर्षी शाहू महाराजांचं इतकं मोठं काम साऱ्या हिंदुस्थानभर झालेलं. 21 एप्रिल 1919 रोजी कानपूरमध्ये एक मोठा कार्यक्रम, मोठी परिषद भरली होती. कानपूर म्हणजे कोणतं राज्य? उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेशमध्ये कानपूर या ठिकाणी कुठली परिषद? तर अखिल भारतीय क्षत्रिय कुर्मी परिषद असं त्या परिषद संस्थेचं नाव आहे. अखिल भारतीय क्षत्रिय कुर्मी परिषद. या परिषदेचं 13वं अधिवेशन होतं आणि या 13व्या अधिवेशनाचे अध्यक्ष राजर्षी शाहू महाराज होते. आणि या अधिवेशनामध्ये शाहू महाराजांच्या कार्यानं भारावून जाऊन कानपूरच्या जनतेनं या परिषदेच्या माध्यमातून शाहू महाराजांना राजर्षी या उपाधीनं सन्मानित केलं. हा प्रश्न बघा आपल्याला किती वेळा फसून गेलाय. असा प्रश्न परीक्षेला येऊन गेला. महात्मा फुल्यांना महात्मा या पदवीनं सन्मानित कोणी केलं? पुण्याच्या जनतेनं, मुंबईच्या जनतेनं. पोरांनी अनेकांनी पुण्याच्या जनतेने लिहिलं होतं. सेम तसाच प्रश्न राजर्षी शाहू महाराजांना राजर्षी या उपाधीनं कोणी सन्मानित केलं? कोल्हापूरच्या जनतेनं नाही, कानपूरच्या जनतेनं. अजून एक प्रश्न परीक्षेला आला होता 2015च्या स्टाफ सिलेक्शनला. शाहू महाराजांच्या नावाने विद्यापीठ कोठे? सगळ्यांनी कोल्हापूर लिहिलं. कोल्हापूरला कोणती युनिव्हर्सिटी आहे? शिवाजी युनिव्हर्सिटी. बरोबर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने. मग शाहू महाराजांच्या नावाने कुठे? कानपूरला आहे, राजर्षी शाहूजी राजे मेडिकल विद्यापीठ. खूप लोक फसले. कानपूरला युनिव्हर्सिटी लक्षात राहू द्या. 1919ची दुसरी एक महत्त्वाची घटना तुम्हाला सांगतो. 1919ची काय? करवीर पीठ नावाचं पीठ होतं, एक न्यायपीठ म्हणूया आपण. तर करवीर पीठावरून डॉक्टर कुर्तकोटी यांची हकालपट्टी केली. हे एक महत्त्वाची घटना. 1919 साली राजर्षी शाहू महाराजांनी करवीर म्हणजे कोल्हापूरच्या पीठावरून डॉक्टर कुर्तकोटी यांची हकालपट्टी केली. अगदी त्याच्या पुढे जाऊन तुम्हाला सांगतो, 1920 साली राजर्षी शाहू महाराजांनी माणगावमधील पाटगाव या कोल्हापूरमधल्या मौनी महाराजांचं मठ होता तिथं, आणि त्या मठामध्ये क्षात्र जगद्गुरु पीठाची स्थापना केली. क्षात्र जगद्गुरु पीठाची स्थापना कोणी केली? तर राजर्षी शाहू महाराजांनी केली. 1920 सालची घटना आहे. आणि या क्षात्र जगद्गुरु पीठाचे पहिले जगद्गुरु म्हणून कोणाची नियुक्ती केली? मगाशी सांगितलं होतं, सदाशिवराव बेनाडीकर पाटील. हा प्रश्न खूप वेळा येऊन गेला. 1920 मध्येच मराठा पुरोहित तयार करण्यासाठी शाहू महाराजांनी कोल्हापूरमध्ये शिवाजी वैदिक विद्यालयाची स्थापना केली. शाहू महाराजांनी शिवाजी वैदिक विद्यालयाची, वैदिक नाव लक्षात राहू द्या, मराठा पुरोहित तयार करण्यासाठी. म्हणजे हे सगळे विधी मराठा लोकांनी करावं यासाठी.
बरं, 1920ची अजून एक महत्त्वाची गोष्ट काय, लक्ष्मी हायस्कूल म्हणजे आपल्या पत्नीच्या नावानं गर्ल्स हायस्कूल सुरू केलं होतं, लक्ष्मी गर्ल्स हायस्कूल. याचबरोबर शाहू महाराजांनी सैन्याबद्दलची माहिती आणि उत्सुकता वाढावी म्हणून इन्फंट्री स्कूलची स्थापना सुद्धा शाहू महाराजांनी 1920 मध्ये केली होती. बरं, याच्याच बरोबर बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र पाहत असताना डिटेलमध्ये सांगणारे पण थोडक्यात सांगतो इथं. 31 जानेवारी 1920 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या आयुष्यातलं पहिलं मूक नायक नावाचं वृत्तपत्र राजर्षी शाहू महाराजांच्याच आर्थिक सहकार्यानं सुरू केलं. याचबरोबर 20 मार्च 1920 रोजी माणगाव या ठिकाणी जी पहिली अस्पृश्य परिषद भरली होती तिचं आयोजन सुद्धा शाहू महाराजांनीच केलं आणि शाहू महाराजांनीच ठरवल्याप्रमाणे त्या पहिल्या अस्पृश्य परिषदेचं अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना केलं. अशा रीतीनं राजर्षी शाहू महाराजांचं अनेक अंगानं अनेक बाबतीत खूप मोठं काम आहे आणि म्हणूनच त्यांना वेगळ्या वेगळ्या उपाध्यांनी सन्मानित केला. दुर्दैवाची गोष्ट अशी, ते खरं तर पैलवान होते, म्हणजे असे पैलवान होते की एकदा त्यांनी एका बुक्क्यात रेडाच मारला होता. जर तुम्ही कोल्हापूरला गेले शाहू पॅलेसमध्ये तुम्हाला त्याचा पुरावा पाहायला मिळेल. एका बुक्क्यात रेडा मारायचा म्हणजे खेळ आहे का काय, कसली ताकद असन. तर असे राजर्षी शाहू महाराज की अत्यंत सशक्त होते. असं वर्णन एका ठिकाणी आहे की गादीवर बसल्यानंतर ते जेव्हा मृत्यूच्या वेळेस आजारी पडले होते तेव्हाच त्यांचं वजन प्रचंड कमी झालं होतं आणि ते कमी होऊन 150 पर्यंत आलं होतं. शाहू महाराजांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायचं म्हणलं की अगोदर क्वाट वेगळे लागायचे. दवाखान्यात काय असले क्वाट आहे का 150 किलो माणसाच्या, तर अगदी तशा क्वाट अगोदर बनवावं लागायच्या, म्हणजे 1-2 दिवस राजालाच ॲडमिट करायला उशीर लागायचा. पहिलवान होते ते. पण दुर्दैवानं मात्र आयुष्याच्या शेवटी एक दुर्दैवाची घटना घडली. त्यांचा धाकटा मुलगा जंगलामध्ये शिकारीला गेलेला असताना जखमी झाला आणि मृत्यू पावला आणि त्या पुत्र वियोगामधून ते बाहेर पडलेच नाही, त्या दुःखातून ते बाहेर येऊ शकले नाही आणि त्याच दुःखामध्ये असताना ते प्रचंड आजारी पडले आणि मुंबईच्या निवासस्थानी ज्याचं नाव पन्हाळा लॉज आहे त्या निवासस्थानी त्यांचा 6 मे 1922 रोजी त्यांचा मृत्यू झाला. अशा रीतीनं 6 मे 1922 रोजी राजर्षी शाहू महाराजांचा मृत्यू झाला. याचबरोबर राजर्षी शाहू महाराजांचं चरित्र आपलं कंप्लीट झालं, संपलं, पूर्ण झालं. ठीक आहे.